Praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Father. Why covenant people remain strong in a compromising generation? रदबदल करणाऱ्या पिढीमध्ये करारी लोक बलवान का राहतात? Why covenant people remain strong in a compromising generation? रदबदल किंवा तडजोड करणाऱ्या या पिढीमध्ये करारी माणसं का बरं बळकट राहतात? Amen. That's what we are going to see tonight. आज रात्री आपण हे बघणार आहोत. We'll open our Bibles to Daniel chapter 11, verse 32. दानिएलचा 11वा अध्याय आणि त्यातलं 32वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. And such as do wickedly against the covenant shall he corrupt by flatteries, but the people that do know their God shall be strong and do exploits. दानिएल 11:32. 11वा अध्याय आणि 32वं वचन. आणि जे कराराविरुद्ध दुष्टपण करतात त्यांना तो आर्जवांनी भ्रष्ट करील, परंतु जे लोक आपला देव जाणतात ते बलवान होतील व कार्य करतील. Praise God. देवाला धन्यवाद. Daniel saw two groups of people. दानिएलनी दोन पद्धतीच्या लोकांचा गट पाहिला. One group was corrupted, एक गट भ्रष्ट, टोटल corrupted by flatteries. अगदी भ्रष्ट झालेला होता. The other group knew their God and became strong. आणि दुसऱ्या गटाला त्यांचा देव ठाऊक होता आणि तो गट बळकट झाला. Amen. आमेन. One group drifted through compromise. एक गट जो होता तो रदबदल करून तडजोड करून बहकला. The other group, they stood firm in the covenant of God. आणि दुसरा गट जो होता तो देवाच्या करारामध्ये बळकट असा उभा राहिला. And what was the difference? आणि फरक त्याच्यात काय? The difference was not talent फरक म्हणजे त्यात कला वगैरे फरक नाही, nor opportunity किंवा संधीनं फरक पडला नाही, कला Nor प्रतिभानं education. फरक पडला नाही, शिक्षणाने फरक पडला नाही, nor ability. किंवा कुवत त्यांच्यात कमी पडली त्याने फरक पडला, असं काही नाही. What was the difference? मग फरक काय या दोन पद्धतीच्या गटांमधला? Why the second group became strong and did exploits? हा दुसऱ्या पद्धतीचा गट का इतका बळकट झाला आणि त्यांनी महान पराक्रम का केले? महान कार्य त्यांच्याद्वारे झालं, पण या भ्रष्ट झालेल्यांच्याद्वारे नाही झालं. असं का? The difference was relationship. फरक असा होता, नातं बेटा, नातं. Write it down. लिहून घ्या. The difference was relationship. फरक नात्यामुळे पडला बेटा. So in every generation, तर प्रत्येक पिढीमध्ये the enemy uses flattery to weaken convictions. शत्रू काय करतो? अशी भ्रष्टाई वापरतो की आपल्यामध्ये मग ती जी टोचणी आणि जाणीव आहे ती कमी व्हावी. But पण God always has a people who know him very deeply. देवाकडे नेहमी अशी काही माणसं जरूर असतात की ज्यांना देव अगदी खोल रीतीनं चांगला व्यवस्थित माहित आहे. And so if you want to flourish in this world, तर तुम्हा लोकांना जर या जगामध्ये समृद्ध व्हायची इच्छा असेल, you should know your God. तुम्हाला तुमचा देव चांगल्या रीतीनं माहित पाहिजे. भ्रष्टता नको. People say, लोक म्हणतात, I want to know my job. मला माझं काम I समजून want to know घ्यायचं आहे. this. I want to know that. लोक बोलताना म्हणतात ना, आय नीड टू नो माय जॉब प्रोफाईल. मला माझं काम समजून घेतलं पाहिजे, मला हे समजून घेतलं पाहिजे, मला ते समजून घेतलं पाहिजे. But पण Bible says you should know your God. बायबल म्हणतं पहिलं तुझ्या देवाला समजून घे. Amen. Amen. And so today तर आज we must decide आपण ठरवायला हवं which group we will belong to. कुठल्या पद्धतीच्या गटात आपण जाणार आहोत. जे भ्रष्ट होतात त्यांच्या ह्यांच्या. And so if you are struggling to see how this works in everyday life, तर दररोजच्या जीवनामध्ये या गोष्टी कशा काम करणार आहेत याविषयी जर तुम्ही संघर्ष करत असाल की आता हे करायचं कसं, do not be discouraged. तर नाराज होऊ नका. हे करता येतं. We are going to see how it works. आपण बघणार आहोत की हे कसं काम करतं, हे कसं करायचं. Because spiritual traps are designed to stay hidden. कारण की आध्यात्मिक जाळी लपलेली राहायला योजलेली असतात. Until someone steps into them. जोपर्यंत एखादा त्याच्यात पाऊल टाकत नाही तोपर्यंत आध्यात्मिक जाळी लपूनच असतात. उसमें जब जाते हैं तब समझता है, जब तक पैर नहीं डालते समझता नहीं है. So the enemy does not put a warning sign next to the temptation. तर शत्रू काय कुठल्याही मोहपाशाच्या शेजारी कुठला सूचना फलक लावत नाही की इथे मोह आहे, इथे येऊ नका, इथे मोह आहे, येऊ नका, असं तो करत नाही. What destroys people is often the thing that first attracts them. लोकांचा नाश कुठल्या गोष्टींमुळे होतो माहितीये? पहिलं तर ज्या गोष्टी लोकांना आकर्षित करतात आणि त्या आकर्षणात ते पडतात
बस तिथेच ते पडतात. The bait is always prettier. आणि नेहमी हे जे जाळं येतं किंवा गळाला लावलेला जो एक आळी आहे ती नेहमी दिसायला गोड सुंदर असते. And God says, देव म्हणतो those people who do wickedly जी माणसं असं दुष्टाईनं वागतात ना की बोलायचे against the covenant, आणि जी माणसं असं दुष्टाईनं वागतात कराराच्या विरोधामध्ये की बोलायचे करायचंच वेगळं shall, and God will corrupt them by flattery. He will trick them. देव अजून त्यांना त्या युक्त्यांमध्ये पाडणार की तुमचे असं आहे का तुम्ही असे दिसता असे पण करता काहीतरी भलतं का मी तुम्हाला अजून ह्याच्यात पाडीन युक्तिवान रीतीनं पाडीन. But the people who know God, पण ज्या लोकांना देव माहित आहे they will be very strong ते फार बलवान आणि बळकट राहतील and they will do exploits. आणि ते महान पराक्रम करतील. म्हणजे इकडचं तिकडे तिकडचं इकडे असं नाही. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Matthew 10:16, मत्थ्याचा 10वा अध्याय त्यातलं 16वं वचन be wise as serpents and harmless as doves. सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे साळसूद राहा म्हणूनच प्रभू म्हणालेले आहे. So the devil does not usually trap people with what they hate. तर सैतान साधारणतः नेहमी लोक ज्या गोष्टीचा तिरस्कार करतात किंवा लोकांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टींद्वारे सैतान लोकांना जाळ्यात टाकायला येत नाही. He traps them with what they crave for. तर सैतान लोकांना जाळ्यात कसा अडकवतो लोकांना जे सगळ्यात जास्त आवडतं ते जाळं सैतान लावतो आणि त्यांना पाडतो. And so he will present compromise as an opportunity before you. मग तडजोड किंवा रदबदल तुमच्या समोर तो संधी सारखी आणून ठेवणार की ठीक आहे रे चालतंय रे इकडचं तिकडे केलं तरी चालतंय ह्याला एक सांग त्याला एक सांग चालतं. He will never offer danger before you धोका तो कधी तुमच्या समोर आणणार नाही because you will run away. कारण धोका तुमच्या समोर आणला तर तुम्ही पळून जाल ना. सैतान धोका कशाला तुमच्या समोर आणेल. Amen. सैताने असा आणतो समोर. So he makes the wrong door look like the easiest door. सैतान काय करतो चुकीची दारं अरे ही तर अगदी सोपी दारं आहेत असं आपल्याला दाखवतो. And so we think that everything or every opportunity that comes across our way is for our benefit. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्या मार्गात जी काही संधी येत आहे ती आपल्या लाभासाठीच आली माझ्या फायद्यासाठीच आली असं आपल्याला वाटायला लागतं. Not every opportunity is an assignment from प्रत्येक God. संधी देवाकडनं आलेली कामगिरी नसते बेटा. Say, all that glitters is not gold. सगळं चमकतं ते थोडं शुद्ध सोनं असतं. So don't run after everything that is showing as an opportunity. सगळ्याच्या मागे वेड्यासारखं धावायची गरज नाही की जिथे तुला नाही इथं मला संधी वाटली म्हणून मी गेलो इथं संधी वाटली म्हणून गेलो असं सगळ्याच्या मागे वेड्यासारखं धावायची गरज नाहीये. A shortcut can save you minutes and cost you years. शॉर्टकट तुला थोड्या मिनिटांचा फायदा करून देईल पण अनेक वर्षांचं नुकसान करून देईल. Bible says in Proverbs 14:12, नीतिसूत्र 14वा अध्याय 12वं वचन बायबल म्हणतं there is a way that seems right to a man, but its end is the way of death. मनुष्याला नीट दिसतो असा एक मार्ग आहे परंतु त्याच्या शेवटी मरणाचेच मार्ग आहेत. नीतिसूत्र 14:12 मध्ये लिहिलेलं आहे. That's why म्हणून knowing God matters so much today. देवाला जाणणं आज फार महत्वाचं आहे बेटा. बोलणे में कुछ नहीं रखा है. You have to know your God. तुम्हाला तुमचा देव कळलाच पाहिजे. तुला तुझा हा जिवंत देव समजलाच पाहिजे. And so people who know their God begin to see things differently. आणि मग ज्या लोकांना त्यांचा जिवंत देव कळतो ना ते लोक गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला लागतात. They recognize what others overlook. आणि इतर माणसं ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ना त्या गोष्टी हे लोक ओळखून घेतात कारण की हे देवाचे आहेत. In the spirit they know it. आत्म्यात त्यांना कळून जातं. बाकीच्यांचं दुर्लक्ष त्यांना कळूनही कळत नाही का बघूनही दिसत नाही देवच जाणे. पण जे आत्म्यात आहेत प्रभूच्या जवळ आहेत त्यांना बरोबर समजतं. And God leads them. आणि देव त्यांना चालवतो. God tells them this is not right, देव that is त्यांना right. सांगतो हे बरोबर नाही बरं का हे बरोबर नाही हे बरोबर आहे हे बरोबर नाही हे बरोबर आहे हे बरोबर नाही. Amen. देव त्यांना सांगतो. That's why Psalm 25 verse 14 says, म्हणून स्तोत्र संहिता 25वा अध्याय त्यातलं 14वं वचन म्हणतं the secret of the Lord is with those who fear him. ज्या लोकांमध्ये परमेश्वराचं भय आहे त्या लोकांकडेच देवाचं गुपित आहे. Praise God. हालेलुया. यहोवाचे रहस्य त्याचे भय धरणाऱ्या लोकांसोबत आहे. And that's why intimacy will always give you insight. आणि म्हणून देवाशी जवळीकता साधली ना तर त्यातून तुमचे आतले डोळे उघडतील. The closer you walk with God, जेवढं जास्त तुम्ही देवाच्या जवळ चालाल the clearer you will see. तेवढं तुम्हाला स्पष्टपणे दिसायला लागेल. हालेलुया. Amen. गोंधळ होणार नाही. तुम्ही फसणार नाही. लोकांनाही ओळखायला शिकाल मग तुम्ही. When someone flatters them, आणि एखादा माणूस जर कोणी आलाच असं त्यांना फार असं मस्का लावायसारखा they hear more than the words. तर ते शब्दांपेक्षाही जास्त ऐकतात. Say,
When an offer comes, एखादी ऑफर अशा लोकांकडे आली they look beyond the opportunity. तर त्या संधी पलीकडे ते बघायला लागतात They even examine the direction. आणि ती जी दिशा आहे त्याची तपासणी करायला लागतात. When the crowd says yes, लोकांची गर्दी जेव्हा हो म्हणते, the one who knows God, की ज्याला देव ठाऊक आहे, he will not say yes immediately. पण ज्याला देव माहितीये ना, तो माणूस कुठल्याही गोष्टीला पटकन हो म्हणणार नाही. They will say, I will talk to God. ते म्हणतील मेरे को एक 5 मिनिट तो प्रेयर करने दो बेटा, बाद में मिलते. I will just pray. मी प्रार्थना करून आलोच. Amen. आमेन. असं घाई घाईत नाही, अच्छा अच्छा ह्यांनी एवढा मस्का मारला आणि मी घसरले. नो 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 नो, असं They will घसरायचं. still talk to God. ते देवाशी बोलणार, देवाला विचारणार, मगच तुम्हाला उत्तर देणार की हा माझा हो हो आहे आणि नाही नाही आहे. A person who knows God ज्या व्यक्तीला देव चांगला माहित असतो ना, is hard to fool. त्या माणसाला फसवणं अवघड आहे. त्या माणसाला मूर्खात काढणं अवघड असतं. का? त्याला त्याचा देव माहितीये. It's very hard to fool him अवघड असतं अशा माणसाला मूर्खात काढणं ज्याला देव खरोखर माहितीये. because discernment sees trouble before trouble comes. कारण ओळखून घ्यायची कुवत असते ना, ती त्रासांना त्रास येण्या अगोदरच ओळखते की इधर से डेंजर आने वाला है. Praise God. Amen. Somewhere deep inside you, God speaks to you. कुठेतरी आत खोल देव तुझ्याशी बोलतो की इधर संभाल, ये लोगों से संभाल. It must have happened to you at times. तुमच्याही जीवनात कधी कधी या गोष्टी झाल्याच असतील की Don't go there. की इथे जाऊ नको, Don't do this. हे करू नको, Don't say yes here. हो म्हणू नको. It is God. देव सांगत असतो ते आपल्याला. Because we are covenant people. आपण करारी लोक आहे. कोणीतरी आपल्याला चढवलं हरभऱ्याच्या झाडावर म्हणून चढून नाही जायचं काही लगेच. But if you say yes immediately without talking to God, पण देवाशी न बोलता, प्रार्थना न करता हो 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 करून टाकलं, then God will not talk to you. मग देव तुमच्याशी बोलणारच नाही. देव म्हणेल तुझं तुझं बघून घे बाबा. That's why म्हणून Paul says पॉल म्हणतो in 1 Thessalonians chapter 5 verse 21, 1 थेसलनी 5वा अध्याय त्यातलं 21व वचन, test all things, hold fast what is good only. सर्व गोष्टी पारखा आणि जे चांगलं आहे तेच धरून ठेवा. Say, आमेन. I have seen people buy things they did not need मी पाहिलेलं आहे अशा काही लोकांना की अशा काही गोष्टी त्यांनी खरीदल्या की ज्या गोष्टींची त्यांना ऍक्च्युअली गरजच नाहीये आणि विकत घेऊन बसले. because कारण somebody spoke to their ego कोणीतरी त्यांच्या अहमपणाशी संवाद साधला. and so they bought it. आलं, ईगो पे आ गया, ईगो पे आ गया, बंदा जाके लेके आ गया, बघ तुझे करना ही क्या था वो सब. And now you don't know what to do with it. आणि आता काय माहित नाही, आता कळत नाही एवढं महागाचं घेऊन आलो याचं करू काय. See? ईगो पर क्यों लाता है सब. And so 5 minutes later they were carrying 3 bags and wondering what happened. मग 5 मिनिटांपूर्वी ते 3 बॅगा धरतायत, विचार करतायत काय झालं काय झालं. See? And then this 4th bag is in their hand. आम्ही 4थी बॅग त्यांच्या हातात येते. And they don't know what to do with it. त्यांना कळतच नाही की आता करायचं काय. ह्या सगळे घेतलं तर खरं, इगोवरती आपण सुद्धा हमरी तुमरीवर उतरलो. आता मी त्यांना दाखवूनच देईन, मी पण काही कमी Sometimes नाही. you go with your friends and they buy something and you also buy it. कधी कधी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर जाता, त्यांनी घेतलं म्हणून तुम्ही घेता. गरज नव्हती तरी He घेतलं. कशाला? needed it, you didn't. अरे मित्राला गरज होती त्यांनी घेतलं, तुला No, but नाही you have to show you can also buy. दाखवायचं ना. अरे समाजात माझी इज्जत आहे, ही असली ही इज्जत नाही, ही इज्जत निघणार आहे आता. And the enemy works the same way. आणि शत्रू असंच काम करतो. He appeals to our pride. आपल्या इगोला, आपल्या गर्वाला तो खाद्य घालतो. और चढ हरभरे के झाड पे. He appeals to our desire. आणि आपल्या इच्छांना सुद्धा अजून खाद्य पुरवतो. He appeals to our impatience. आणि आपला जो अधीरवाद जीव आहे ना, कुठल्याच गोष्टीत धीर नाही, अधीरवाद जीवाला पण चढवतो. He appeals to our curiosity. आणि आपल्याला सगळ्यांचं सगळं जाणून घ्यायची उत्कंठा असते ना, यांचं काय, त्यांचं काय, त्यांचं काय, Say, त्यालाही खाद्य घालतो. if your friend buys it, let him buy अरे it. तुझ्या मित्रांनी घेतलं विकत तर घेऊ दे ना बाबा. Maybe he didn't buy it for 10 years 10 वर्ष त्यांनी काही घेतलं नसेल, आजच घेतलंय. and you are buying it every 6 months. आणि तू दर 6 महिन्याला काहीतरी विकत घेऊन कर्जाचा डोंगर उभा करून ठेवलाय. Say, Amen. आमेन. नाही आमेन कमीच We are आहे. covenant people. आपण करारी लोक आहे आणि हेच असं टोचतं ना, असं लगतं ना, तर आमेन See, कमा. if the devil cannot push you, सैतानाने जर तुला ढकललं नाही he will try to persuade you. तर सैतान येऊन तुला विनवण्या करेल. Amen. सोडणार नाही तुला. चिकाटी खूप आहे सैतानात. So the enemy often wraps danger in a very attractive package. शत्रू काय करतो, धोका नावाची वस्तू अतिशय आकर्षक अशा गिफ्ट पेपर मध्ये बांधून तुझ्या समोर आणतो. He packs the atom bomb in Oh. a nice sweet हो box. ना, आहे आतमध्ये ॲटम बॉम्ब आणि त्याने आणलाय तो मिठाईच्या डब्यात.
and you like that sweet. आणि तुला ती मिठाई आवडते हो. काजू कतली ही लेकर आया डबा लिखाता बाहर चितळे काजू कतली. Proverbs 4:23. नीतिसूत्र 4:23. Keep your heart with all diligence, for out of it springs the issues of life. तुझं हृदय तत्परतेनं सांभाळ, कारण की त्या हृदयातनं जीवनाचे प्रवाह वाहतात बेटा. We always see the bait, आपण नेहमी गळ पाहतो, but we don't look at the hook. परंतु त्या हुकला काय लागलंय ते बघत नाही आपण. But people who know their God, पण ज्या लोकांना आपला देव माहित आहे, they see the hook behind the bait. ते त्या बेट कडे बघताना त्या हुकला काय लागलेलं आहे ते वेळ बघतात. Amen. आमेन. They see the cost behind the offer. आणि ते काय करतात, ऑफरच्या मागे किंमत किती मोजायला लागणार आहे, पैसा किती द्यायला लागणार आहे ते अगोदर Now, बघतात. all roads don't lead us to our destination. आता सगळे रस्ते थोडा आपल्याला आपल्या पत्त्यावर नेतात. But they have made the roads. नाही नाही, त्यांनी रस्ते तयार केलेत ना, मग मी वापरा. अरे पण तू सगळे रस्ते वापरायचे असं But बोललो कोण? all roads will not lead you to your house. आज सगळे रस्ते तुझ्या घराकडे नेत नाही, सगळ्या रस्त्यांवरून कशाला जातो? And so these people see where the road leads before they start walking down that road. तर ही लोक ना जी The second असतात, group. दुसऱ्या गटातली जी करारी आहे ती पहिलं तपासणी करतात, हा रस्ता कुठे नेतो रे, आणि तो त्यांच्या पत्त्यावर नेत असेल तरच त्या रस्त्याला ते लोक लागतात. And so when you know God, तर तुला जेव्हा देव माहित आहे, you do not just see what people are offering you. त्याला लोक तुला येऊन काय देतात फक्त ते बघून मोहून जाऊ नका. You see where it ends. त्याचा अंत काय होणार आहे बघा. You see where it leads ते you. तुला कुठं नेणार आहे ते बघ, You see the motives behind it आणि all. त्याच्या मागचे हेतू बघ, Amen. की का माझ्याशी हे लोक येऊन असं बोलत असतील, पहिले वो देख. Like Jesus' brothers said, why are you not going to the feast in Jerusalem? जसं येशूंची भावंड येशूंना म्हणाली, का नाही तुम्ही जात आहे यरुशलेमेला सणाला, जा ना तू, Go there. जा ना Show यरुशलेम, yourself जा there. ना तिथे पण जा ना, तू जा ना, There you will have more people. म्हणजे तिथे जास्त लोक भेटतील तुला, जा. Jesus said, I will not go now. येशू म्हटले मी नाही जाणार आता. Say, for you any time is right time. तुम्हाला काय, तुम्हाला कुठली पण वेळ बरोबरच वेळ आहे. For me, मला all time is not right time. सगळी वेळ बरोबर वेळ नाहीये, मी आता जाणार नाही. He didn't go. येशू गेले नाही, Later on he went. नंतर गेले. भावंड सांगवती, जा ना जा ना जा ना. ए, सैतान उस्कवतो ना एखाद्याला तसं, Amen. पण येशू नाही गेले, A नंतर गेले. strong relationship with God देवाशी जर बळकट नातं असेल ना, is better than your best eyesight. ते तुमच्या अतिउत्तम नजरेपेक्षा चांगलं, देवाशी बळकट नातं. Like this brother said now, जसं आता तेजसने सांगितलं ना, faith is better than your best eyesight. विश्वास तुझ्या चांगल्या नजरेपेक्षाही चांगला आहे. Faith can take you to places that your eyes can never take you. विश्वास तुला अशा जागी घेऊन जाईल की ज्या जागा तुझ्या नजरेला कधी दिसणार पण नाही. Faith can show you things that your eyesight can never show. आणि विश्वास तुला अशा काही गोष्टी दाखवेल की ज्या गोष्टी तुझ्या नजरेला कधी दिसणार नाही. That's why म्हणून David said दावीद बोलला in Psalm 119 verse 105, स्तोत्र संहिता 119 त्यातलं 105 वचन, your word is a lamp to my feet and a Hallelujah. light to my path. हालेलुया. स्तोत्र संहिता 119 आणि त्यातलं 105 वचन, तुझे वचन माझ्या पायास दीप व माझ्या वाटेला प्रकाश आहे. आमेन. Amen. वचन, तुझं वचन. And here that's why it says, मुळी दिलेलं आहे, those who do wickedly against the covenant, जे कराराच्या विरोधामध्ये दुष्टपणे वागतात he ना, will corrupt by flatteries. ते असे भ्रष्ट होऊन जातात. कोणी The त्यांचं devil will कौतुक always केलं, flatter you. कोणी त्यांना झाडावर चढवलं, कौतुक केलं की ते असे मग अडकतात. The devil will never show you a trap. सैतान येऊन तुम्हाला नेहमी हरभऱ्याच्या झाडावरच चढवणार. तुम्हाला सैतान कधीच त्याने लावलेलं जाळं दाखवणार नाही की ऍक्च्युली हे जाळं मी तुला पाडायला लावलंय. सैतान तेरे को उठाएगा 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 उठाएगा, धप He will tell you, करके गिराएगा. तो सांगेल तुला, turn this stones into bread. कर ना या दगडाची भाकर. See, there is no purpose behind anything that Satan says. सैतान जे काही बोलतो ना त्याच्या मागे काही संकल्प नसतात. आला सांगायला येशूंना पण, करा की दगडाची भाकर करा, तुम्ही लिहिलंय वचनात. He always shows them the bait. आणि नेहमी तो काय करतो, गळ दाखवतो. He advertises the pleasures of the world, आणि जगातल्या सौख्यांची जाहिरात छान करून दाखवतो. but he will hide the price. पण त्याच्या मागे लागलेली किंमत लपवणार. You know, the small children, when they go with you shopping, लहान मुलं जेव्हा तुमच्या सोबत समजा शॉपिंगला गेली, they only see the items, they don't see the written price. लहान मुलांचं असं असतं ना, फक्त ती वस्तू बघणार, त्याला किती किंमत आहे ते नाही बघणार, त्याची काय आहे, किंमत किती आहे ते We बघ. see the price, then we see the item. आपण मोठी माणसं आधी किंमत बघतो, मग वस्तू बघतो.
लहान मुलं आधी वस्तू बघतात, किंमत बघतच नाही. See, आता आपण लहान का मोठे तू तपास. that is how the devil does. सैतानाचाच करतो. He does not show the price. सैतान किंमत दाखवत नाही की ये तेरे को कितना महंगा पड़ने वाला है. सैतान नहीं दिखाएगा. But he covers it up with a very fine color. पण अतिशय सुंदर रंगाने त्याला झाकून ठेवतो सैतान. So what looks very harmless at the beginning तर सुरुवातीला जे आपल्याला असं दिसतं की नाही ह्याच्यातनं काही इजा होणार नाहीये, it can become deadly in the end. तर ते शेवटी ते फार तुझ्यासाठी भयानक ठरू शकतं जर नाही ओळखायची कुवत असेल तर. Think about the mouse trap we used to have. You know, in those days we used to have a mouse trap. आमच्या जमान्यामध्ये जर उंदीर पकडायचा असेल तर एक पिंजरा लावायचे. त्याचा विचार करा. And so a mouse will never walk into a trap because it wants to get crushed there. तर उंदराला त्या पिंजऱ्यात अडकायचंय का चिरडलं जायचंय म्हणून तो तिथे चालत येणार नाही. No, he walks inside because he has seen a cheese there hanging. त्या पिंजऱ्याच्या आत त्याला चीजचा तुकडा लटकवलेला दिसतो. Say, चीज, अमूल चीज. and its eyes are only focused on the free meal. आणि त्याचे डोळे त्या उंदराचे फक्त आज फुकट खायला मिळणार याच्यावरच असतात. Say, फुकट मिळणार. and it is completely blind to the metal bar waiting to just shut that mouse in. आणि तो उंदीर अगदी आंधळा बनतो की मी एकदा आत गेल्यानंतर हे लोखंडी जाळं किंवा पिंजरा मला अडकवणार आहे. Mouse thinks it's a blessing, उंदराला वाटतं की आज फुकट मिळणार बरं का खायला, हे आशीर्वाद आला बघा. but actually it was a trap. खरं म्हटलं तर ते जाळं आणि पिंजरा आहे. We laid a trap for the mouse. आपणच लावलाय त्याच्यासाठी की आपण त्याला पकडावं. And so many people have mistaken the bait for a blessing. तर अनेक लोकांना काय वाटतं की आलेला गळ म्हणजे आशीर्वादच आहे. त्यांना ते समजत नाही की हे जाळं आलंय मला अडकवायला. Just because something is free केवळ काहीतरी फुकट मिळतंय doesn't mean it is all from God. याचा अर्थ ते सगळंच देवाकडनं येतं असं नाही ना. Some of the things you don't have to take it. काही गोष्टी घ्यायच्या नसतात. नको घेऊस तू काही गोष्टी फुकट मिळाल्या तरी सुद्धा. It may be best for you, but don't take it. असेल तुझ्यासाठी ते उत्तम, नको घेऊ. Like I told you last time also. जसं गेल्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलं, People send us so many sweet boxes. लोक आम्हाला मिठाईचे डबे प्रेमाने खूप पाठवतात. I can open up a sweet shop. नाही, मी स्वतः हलवाई बनवून एक मिठाईचं दुकान काढू शकतो बरं का. व्हेरी Some of the Sundays I get lots. काही रविवारी ते इतके डबे काल Just पण आले. imagine if I eat all of it, what will happen to ती me? सगळी मिठाई मी रोज खायला लागलो तर माझं काय होईल मला सांगा. माझं तर सोडा, तुमचं काय होईल सांगा. बिशप चाहिए क्या नहीं? ये नहीं रहेंगे तो अपना क्या होएगा. Say, and so we have to be using the presence of mind. मग आम्हाला थोडीशी बुद्धी, खूप नाही पण थोडी वापरावी लागते. एवढे मिठाईचे डबे आलेत म्हणून सगळे खा असं करून चालत नाही. Some people say, out of love we gave you. काही लोक म्हणतील एवढं आम्ही प्रेमाने But देतो then आणि बघा ना, if 500 people give out of love, हो ना, what will happen? If I 500 eat? लोकांनी प्रेमाने पेढे दिले आणि सगळेच्या सगळे आम्ही खाल्ले तर आमचं काय होईल. So Proverbs 22 verse 3 says, नीतिसूत्र 22 त्यातलं 3रं वचन म्हणतं. काय उदाहरण सुंदर दिलं पास्टर. म्हणजे असं पटलंच बर का. the prudent sees danger and hides himself, but the simple go on and suffer for it. नीतिसूत्र 22वा अध्याय 3रं वचन. विवेकी मनुष्य अरिष्ट पाहून लपतो, पण जो भोळवट आहे म्हणजे भोळा भावडा तो असा पुढे चालत जातात. ते पुढे चालत जातात आणि त्यामुळे दंड भोगतात. See? एकदमच भोळकट. And that is exactly how flattery works. आणि हे जे आपल्याला मस्का मारणारे शब्द, झाडावर चढवणारे शब्द, हे असंच काम करतात. The enemy puts the cheese where your flesh can see it. शत्रू काय करतो, चीज अडकवून टाकतो समोर की जे चीज तुझ्या शरीराला दिसतं. It offers applause. आणि त्यातनं कौतुक बाहेर It येतं, offers recognition. त्यातनं ओळख बाहेर येते It offers acceptance. आणि त्यातून एक स्वीकारलं जाणं It बाहेर offers येतं. promotion. त्यातनं बढती बाहेर येते, It offers influence, त्यातनं एक वशिला बाहेर येतो, popularity, एक प्रसिद्धी बाहेर येते, shortcuts. शॉर्टकट बाहेर येतो. त्या चीज मधनं काय काय येतंय बघा. And see, he makes you to feel special also at times. आणि कधी कधी तो सैतान तुम्हाला एकदम स्पेशल, तू अगदी स्पेशल आहे, तू अगदी खास आहे He असं वाटायला. makes you to feel very important. आणि सैतान तुम्हाला असं वाटायला लागतो मी किती महत्वाचा नाही. मेरे मगर होता नाही मालूम but- आहे, माझ्याचे पान हलत नाही. But you don't know, तुम्हाला माहित नाही. slowly pride starts working because of all these free gifts. या सगळ्या फुकट आलेल्या गिफ्ट मधनं हळूहळू आपल्यात गर्व यायला लागतो. Yes, our talking changes. बोलणं बदलतो. Oh, भाषा I am a बदलते. very important person. नाही मी फार महत्वाचा माणूस आहे. चला, Everybody should salute me. सगळ्यांनी मला सलाम केला पाहिजे.
त्यांचं होत नाही माझ्याशिवाय. Say, नाही, आमचं देवाशिवाय होत नाही. and there are times कधी कधी he makes you feel like you're missing out if you don't take that offer. तो तुम्हाला असं वाटायला लावतो सैतान, अरे ही ऑफर मी इतकी चांगली दिली, तू घेतली नाही, आता तुझं नुकसान आहे बघ, आता तुझं नुकसान, असं सैतान दाखवतो. Get into the mall, there are all 50% discount. मॉल मध्ये जा, 50% डिस्काउंट सगळीकडे. And you don't want that shirt, but you will buy it. शर्ट नको असतो तरी तुम्ही घेता का? 50% 50% discount. अरे पण ढीग लागलाय घरात, तो आधी घाल. नाही, और एक का 50% डिस्काउंट आहे. Because flattery will always feed your ego. कारण हरभऱ्याच्या झाडावर चढवणारा नेहमी तुझ्या अहमपणाला खाद्य घालतं. अहमपणाची पापे अवघी खोटी ठरतील वेड्या. But पण it will always starve your soul. तुझ्या जीवाला उपासमार देतील अहमपणाची पाप. Amen. जीव उपाशी आणि शरीरात मस्ती. Because the devil knows कारण सैतानाला माहित आहे that inflated ego often leads to a weakened conviction. हा फुगलेला अहमपणा आहे ना, हा गर्व, फुगलेला गर्व, तो नेहमी आपल्याला अशक्तपणाकडे नेतो. Weakened conviction. आणि अशक्त जाण करून सोडतो. आपली जाणीवच होत नाही, We don't realize. आपल्याला कळून येत नाही पटकन. Sometimes you talk to some people and you feel, don't you understand what कधी they are कधी saying? काही लोकांशी आपण बोलताना आपल्याला असं वाटतं ना, एवढं समजावून सांगतो, याला समजत नसेल का रे? Like if a girl loves a boy who is समजा. not a believer, एखाद्या मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम बसलं पण तो मुलगा नाहीये बिलीवर, and you tell her, आणि त्या मुलीला तुम्ही असं आवर्जून सांगताय but she doesn't understand the पण तिला Bible. कळतच नाहीये. The same girl was reading the Bible day and night. तीच मुलगी दिवस रात्र बायबल वाचत होती पण आता तिला कळतच नाहीये. She said, no, so what? देव नाही, म्हणून काय झालं, आम्ही त्याला चर्चला घेऊन येऊ कसं? See, the conviction is very म्हणजे important. जाण महत्वाची बेटा, पण ती जाणच नाहीशी व्हायला लागते त्यांच्यात ना. आपल्याला वाटतं Conviction should be stronger than your emotions. जाण तुझ्या भावनांपेक्षा बलवान पाहिजे, की नाही मला जाणवत येते मी नाही पडणार त्याच्यामध्ये. भावनावश व्हायची गरज नाहीये. जाण स्ट्रॉंग ठेवा की मला कळतंय बरं का ते आतमध्ये. Conviction should be stronger than your pride. जाण तुझी बलवान पाहिजे. गर्वाला ठेव बाजूला, गर्व करायचाच कसला That's आहे? why Proverbs 16:18 says, म्हणून नीतिसूत्र 16-18 वचन म्हणतं, pride goes before destruction and a haughty spirit before a fall. नीतिसूत्र 16-18, नाशाच्या आधी गर्व आणि पतनाच्या आधी अहंकारी आत्मा येतो. Say, the trap is not the praise. आता पिंजरा आणि जाळं म्हणजे स्तुती नाहीये. The trap is the condition attached to the praise. पिंजरा आणि जाळं स्तुतीला किंवा कौतुकाला एक अडकवलेली परिस्थिती आहे. Amen. आमेन. Because the devil wants you to loosen your grip on the covenant of कारण God. सैतानाची इच्छा काय आहे की देवाचा जो करार आहे त्या करारावरनं तुझी पकड ढिली झाली पाहिजे. But we have to move according to the given covenant of God. पण आपल्याला देवाने जो करार दिलाय ना, त्या दिलेल्या कराराप्रमाणेच आपण चालायला पाहिजे. Amen. आमेन. आमेन. The devil wants you to laugh at the covenant that God gave you. सैतानाची इच्छा काय आहे की देवाने तुला जो करार दिलाय त्याला बघून तू हसायचं. When truth is spoken, accept it. सत्य बोललं गेलंय ना, सच बोल रहा है ना, स्वीकार. समोरचा तुला जर सत्य सांगतोय, यू बेटर एक्सेप्ट इट, स्वीकारा. Sometimes the devil will tell you, you must stay silent when truth should be spoken. कधी कधी सैतान तुम्हाला सांगेल, सत्य बोललं जात असताना तू ना घुम्यासारखा गप्प बस. You must lower your conviction just enough that you may be able to fit in the society. आणि आत जाण नको होऊ देऊ का, आपल्या समाजामध्ये तुझं स्थान मेंटेन पाहिजे, हो का? Say, असं करून समाजात स्थान मेंटेन ठेवायची. the more you go away from the covenant of God, अरे जेवढं तुम्ही देवाच्या करारापासून लांब जाल the less God will be able to support you. तेवढं देवाला तुम्हाला आधार कमी देता येईल. मग देवाला तुम्हाला आधार देता येणार नाही. Say, the devil will not ask you to break all the covenant, but little by little he will keep you away from his covenant. सैतान तुम्हाला संपूर्ण करार तोडायला सांगणार नाही, पण थोडं 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 करून सैतान तुम्हाला त्या करारापासून लांब नेईल. Amen. आज इतना, फिर उतना, फिर उतना, फिर उतना. आज एक ही झूठ बोला था, कल 2, फिर परसों 3, फिर रोज बोल. Let your life go around in the radius of this covenant of God. या देवाच्या कराराच्या आतच तुमचं जीवन फिरवा बेटा. Let that pull always be there. ती खेच देवाची नेहमी असू दे की माझं देवाशिवाय होत नाही, मला देव लागतो, मला जग सुटणार नाही, मी वचन Yes. ऐकायला बसणार. ज्याला जे वाटेल ते वाटो, ज्याला जे म्हणायचं ते म्हणो. Don't go away from the radius. तुम्ही त्या वर्तुळात बाहेर निघून नका जाऊ. कोणाला काही बोलू दे. लोकांना जिभायत लोक बोलतात, सगळ्यांचं सगळं मनावर घ्यायचं नसतं.
Galatians 5:9. गलती 5:9. A little leaven leavens the whole lump. थोडस खमीर संपूर्ण पिठाच्या गोळ्याला फुगवतं रे. थोडस खमीर बास असतं अख्खा गोळा फुगवायला. Because कारण a little bit compromise later becomes a big corruption. थोडी रद्दबदल, थोडी रद्दबदल, थोडी तडजोड म्हटलं की नंतर त्यातनं मोठा भ्रष्टाचार बाहेर येतो. मोठा भ्रष्टाचार. At times if people don't applaud you, okay. कधी कधी लोकांनी तुझं कौतुक नाही केलं, तुला नाही त्यांनी झाडावर चढवलं, ठीक आहे ना, काही हरकत नाहीये. They don't- आपल्याला कुठं कोणाला दाखवायला काय करायचंय. If they don't appreciate you at times, it's नाही केलं okay. लोकांनी कधी कधी तुझं कौतुक आणि It's नाही good दिली. for you. लोकांनी नाही दिली तुला शाबासकी, चांगलंच आहे. Some of the bitter medicines work better for us. काही कडू at औषधं times. आपल्यासाठी चांगलं काम करतात. कधी कधी कारली खाल्लेली चांगली असतात. Amen. फक्त शुगर झाल्यावरच खाऊ See, नका, आधीच नका. because in it you will come to know कारण त्यात तुम्हाला समजेल that there is no pride in you. की माझ्यात गर्व राहिलेलाच नाही. आय एम डन, आय एम फिनिश्ड विथ माय If सेल्फ. everybody praises you, सगळ्यांनी जर तुझी स्तुती केली, how will I know whether you have pride or not? मला कसं कळणार तुझ्यात गर्व आहे की नाही. Say, सगळे तुझं कौतुकच करतात आणि शाबासकीच देतात. मग समजायचं कसं ह्याच्यात गर्व आहे की नाही, गर्व आहे की नाही तपासायला. हे असले टोचे सुद्धा आपल्याला बसले पाहिजेत. because the more applause we get, कारण जेवढं कौतुक आपल्याला मिळेल it will lead us to spiritual weakness. आणि जेवढी शाबासकी आपल्याला मिळेल तेवढं आपण आध्यात्मिक रीतीनं कमकुवत आणि दुबळे आणि अशक्त पडणार आहोत. And that's why Daniel did not say they were corrupted by persecution. आणि म्हणून दानियल असं नाही बोलला की ते छळांमध्ये भ्रष्ट झाले. He said they were corrupted by flatteries. दानियल म्हटला लोकांनी त्यांना हरभराच्या झाडावरती मस्का मारून मारून चढवलं ना, त्याच्यात हे भ्रष्ट झालेले आहेत. Say that. उनके दिमाग में घुस गया वो. So the enemy knows शत्रूला माहित आहे what force could not accomplish flattery might accomplish it. शक्तीमुळे जे होऊ नाही शकलं ते कदाचित ह्यांना हरभराच्या झाडावरती चढवलं ना. इनको बोला ना ब्रदर आप कितने अच्छे, ब्रदर सिस्टर आपके जैसे सिस्टर नाही, पण लगेधाड करणं सिस्टर पडणार. त्यांना माहिती असतं सिस्टर Sometimes force cannot accomplish. कधी कधी असं बळबळ ते होत नाही ना. मग चढवा झाडावर. कारण सगळ्यांसमोर थोडा आपण आडकाठी टाळून त्याला पाडू शकतोय. सब देखेंगे ना अपने पे आएगा सबको मालूम पडेगा इसको मैंने गिराया. मग चढाव हरभराच्या झाडावर, तो आपोआप पडेल, कुणाला कळणार पण नाही इसको मैंने गिराया. Say. हे असं. And so some doors open to opportunities तर काही दारं संधीकडे उघडतात, and some doors open for traps. काही दारं अरे पिंजऱ्याकडे आणि जाळ्याकडे उघडतात. Yes, it opens to traps. पिंजऱ्याकडे आणि पाशाकडे काही दारं उघडतात. सांभाळा. That's why discernment is knowing the difference. आणि म्हणून ओळखून घ्यायची कुवत, फरक कळला पाहिजे आपल्याला. असं भावत नाही जायचं काही. I know when my mentor was there, today he's gone to be with the Lord. मला आठवतं, मला माहितीये जेव्हा माझे वरिष्ठ लीडर होते, आज ते प्रभूकडे राहायला निघून गेले. आता मी मध्यंतरी तुम्हाला सांगितलं, When he was there, जेव्हा ते होते ना, whenever some people used to say something to him, तर जेव्हा केव्हा काही लोक त्यांना काही म्हणायची ना, he used to not answer. ते उत्तर नाही द्यायचे. And people used to feel offended. आणि लोकांना वाईट वाटायचं की ब्रदर असं कसं. I'm asking him something, he's not मी replying. ब्रदरला काहीतरी विचारते, ब्रदर उत्तरच देत नाही. But he would never reply immediately. ब्रदर कधी उत्तर द्यायचेच नाहीत आमचे ते वरिष्ठ. And when they asked something, he would just stare at them. आणि कोणी जर काही विचारलं तर ब्रदर काय करायचे, त्यांच्याकडे असं एकटक बघत राहायचे. Oh, a few seconds he used to just stare at them. काही सेकंद त्यांच्याकडे असं बघतच राहायचे. Later on, I came to know he used to ask the Lord, what should I मागाऊन do? मला कळलं ब्रदर तेवढ्यामध्ये प्रभूला विचारत असायचे की आता हे आलाय हे सगळं घेऊन काय करू. This man spoken these things. ह्या गोष्टी What should बोललाय I हा, do? माझ्या समोर बोलतोय हा, काय करू. And so some of them used to feel offended and go away. काही लोकांना वाईट वाटायचं आणि मग ते निघून जायचे. But he used to not care. पण त्या ब्रदरनी कधी पर्वा नाही केली अशी. You came to me asking questions. तुम्हीच मला प्रश्न विचारत आला ना, मी थोडा आलो होतो प्रश्न मला विचारा But म्हणाला. my answer should be very right, otherwise you will fall. माझी उत्तरं बरोबर आणि अचूकच असणार, नाही तर तुम्ही पडायचा आणि ते पाप माझ्या माती नको. Are you मग getting it? तेवढ्या सेकंदामध्ये असं इकडं कुठेतरी बघून Say, प्रभूला विचारून घ्यायचे. discernment is very important. ओळखायची कुवत महत्वाची आहे बेटा. सगळे काही बोलतात म्हणून सगळ्याच्या मागे बघायचं नसतं. Amen. आमेन आमेन. नका Proverbs 4:23. नीती सूत्र 4:23. Above all else, guard your heart, for everything you do flows from it. सर्वाहून जास्त तुझ्या हृदयाचं रक्षण कर, कारण जे काही तू करतो ते तुझ्या हृदयातनच बाहेर निघत असतं. See, तर हृदय सांभाळ. many people are getting caught in the mouse trap because
of lack of discernment. अनेक लोक मात्र त्या उंदराच्या पिंजऱ्यात अडकतायत का? कारण त्यांच्याकडे ओळखून घ्यायची कुवतच नाहीये. But the people who know their God, पण ज्या लोकांना आपला देव माहिती आहे ना, they see beyond the cheese also. ते काय करतात? ते त्या चीजच्या पलीकडे बघतात की चीज खायला मिळेल, पण हे किती महाग पडणार आहे आपल्याला माहिती आहे. Are you getting? नको ते चीज मला. Because they recognize that every offer is not from heaven, कारण ते ओळखून घेतात प्रत्येक ऑफर स्वर्गातनं आलेली नसते and not every compliment is coming without harm. आणि प्रत्येक दिलेलं कॉम्प्लिमेंट असं स्वच्छंदी मनाने सगळ्यांनी दिलेलं असेल असं काही सांगत नाही. काही माणसांच्या मनातही खोट असते. So some compliments may come with a harm तर also. काही with it. कॉम्प्लिमेंट म्हणजे काही कौतुक तुला इजा करायला पण लोकांच्या तोंडातनं येत असणार आहे, ते सांभाळ. And so they understand that no applause is worth losing God's approval. आणि मग ते समजून घेतात की नाही, देवाची मान्यता आपल्याला गमवायची नाही. भले लोकांकडनं कौतुक मिळो, शाबासकी मिळो, तो माझ्या पाठीवरनं हात फिरो न फिरो, काही नको, देवाची मान्यता पाहिजे. And they understand that no promotion is worth breaking the covenant of God. आणि ते समजून घेतात की कुठलीही बढती मला एवढी प्रिय नाहीये की त्यात मी देवाचा करार तोडावा. मला एवढं पण काही ते प्रमोशन नकोय. मी काही देवाचे करार तोडून त्या प्रमोशन मागे येणार नाहीये. And when you know God, आणि जेव्हा तुम्ही असं देवाला जाणता, God will keep your promotion pending only for you. देव ते प्रमोशन तुझ्यासाठीच पेंडिंग ठेवणार. It is त्यांना not go माणूसच to सांगत anybody. नाही. ते प्रमोशन कुणालाही जाणार नाही. तू त्या जागेवर परत येणार, क्योंकि उनको ऐसा बंदा मिलेगा ही नहीं. See, because you know God कारण तुला देव माहिती आहे. and God knows you now. कारण तुला देव कळलाय, तुला देव कळलाय, देवालाही तू कळलायस. And so you don't run after it. तर तुम्ही गोष्टींच्या मागे वेड्यासारखं धावू नका. See, that is the beauty of knowing God. देवाला जाणण्यामागचं हे सौंदर्य आहे बेटा. Because then you stop chasing what glitters आणि मग काय होतं, जे सगळं चमकतं त्याच्या मागे आपण वेड्यासारखं धावत नाही. and you start pursuing what is eternal. आणि जे अनंत काळचं आहे त्याच्या मागे आपण लागतो. हे नुसत्या चमकत्या गोष्टींच्या मागे मला लागायचं नाही, अनंत काळचं आहे त्याच्या मागे मला लागायचं. Because God's approval will take you further than man's approval. कारण देवाची मान्यता तुला लोकांच्या मान्यतेपेक्षाही फार पुढे नेईल. लोकांचं काय बेटा, आज डोक्यावर घेऊन नाचतील, उद्या पायाखाली तुडवतील, याला लोक म्हणतात. Knowing अगरची God, असोदारची. knowing God means having the fear of God. देवाला जाणणं म्हणजे काय? देवाला जाणणं म्हणजे देवाचं भय ठेव. And किसको नहीं डरता लेकिन प्रभु को डर. That's why Proverbs says, म्हणून नीतिसूत्रात लिहिलंय, the fear of the Lord leads to life. देवाचं भय कुठे नेतं? देवाचं भय जीवनाकडे नेतं लिहिलंय. Proverbs 19:23. नीतिसूत्र 19 त्यातलं 23वे वचन. The fear of the Lord leads to life. परमेश्वराचं भय जीवनाकडे नेतं. And that's why Daniel said, but the people that know their God shall be strong and do exploits. म्हणून दानिएल म्हटला, ज्या लोकांना त्यांचा देव माहिती आहे ते बळकट बलवान राहणार आणि मोठे मोठे पराक्रम देवासाठी करणार. They are strong because they are not easily deceived. ते स्ट्रॉंग आहेत, ते बळकट आहेत, कारण की ते सहजासहजी फसत नाही. कुणाच्या तोंड देखल्या शब्दांमागे ते वेडे होत नाहीत. They are strong because they recognize the trap before they step into ते the trap. बळकट आहेत का? कारण की तो पिंजरा आणि ते जाळं त्यांच्या पुढे आल्यानंतर ते ओळखून घेतात की हे मला अडकवायला आलेलं जाळं आहे. They are strong because they value covenant more than the convenience. ते बळकट आहेत का? कारण की ते कराराला जास्त महत्व देतात, सोयीस्करपणाला नाही. The strongest, सगळ्या सोयीस्कर गोष्टी फायद्याच्या नसतात. थोडं अवघड गेलं जाऊ दे, थोडे काटे टोचले टोचू दे, सगळ्या सोयीस्कर गोष्टी फायद्याच्या नसतात बेटा. the strongest believer is not the one who sees the trap after falling into it. बलवान बिलीवर माणूस कोण? बलवान बिलीवर माणूस पिंजरा बघून त्याच्यामध्ये पडल्यानंतर तो बलवान नव्हे. I mean, he's gone into the trap. आता काय, तो पिंजऱ्यात ऑलरेडी अडकला, आता काय बलवान तू? What will he do with his discernment हा, there? काय करणार तिथं? काय पिंजऱ्यात अडकल्यानंतर आता तो ओळखून करणार काय? अभी ऑलरेडी बंदा अटक गया उसके अंदर. The strongest believer is the one who sees it and just walks away. सगळ्यात बळकट, सगळ्यात बलवान बिलीवर कोण माहितीये? कि दूर से देखता है, जान लेता है, ये मुझे गिराने को आया है, रास्ता बदलो. So many times it has happened with रस्ता me. बदलो अनेक वेळेला झालेलं आहे. I remember many years माझ्या back, जीवनात सुद्धा अनेक वेळेला, अनेक वर्षांपूर्वी somebody phoned up कोणीतरी फोन केला. saying that the church member is, हा, येस येस, आय नो. तेव्हा लँडलाईन होती, हा, सेलफोन नव्हते तेव्हा. yes, that लँडलाईन होत्या, घरचे फोन होते, ट्रिंग ट्रिंग ते होते तेव्हा. that girl, they had a small
fight at home and she तर- burnt herself. कोणीतरी मला फोन केला आणि होती एक विशिष्ट मुलगी, काहीतरी त्यांच्यात भांडण झालं तर तिने स्वतःला जाळून घेतलं. And so she's admitted in Sassoon तर hospital. म्हणे ती ससून मध्ये ऍडमिट आहे. So, Pastor, you immediately come. पास्टर तुम्ही लगेच या असा फोन आला. I'll be waiting there at the Sassoon gate. ससूनच्या गेट पाशी मी तुमची वाट पाहतो, तुम्ही लवकर या. I said, yes, surely I will come. I will pray. आणि मी म्हटलं येतोय तो लगेच येतो हा, मी येतो लगेच येतो. तेव्हा मी जायचो. चर्च एवढं मोठं, मिनिस्ट्री एवढी मोठी नव्हती तेव्हा. And as I cradled the phone, आणि जसा मी फोन खाली ठेवला, suddenly the Holy Spirit said, don't go. अचानक पवित्र आत्मा मला म्हणाला जाऊ नको. I said, but this is a burnt case. I म्हटलं अरे have to बापरे, पोरगी जळलेली आहे, कसं काय नको जाऊ. go. No, he said, don't go. जाऊ नको. So I sent one pastor तर मी एक पास्टर पाठवले कोणतरी. and he went there ते पास्टर तिथे गेले and he came to know that girl had died the previous day. आणि त्यांना असं कळलं की ती मुलगी आदल्या दिवशीच वारली ऍक्च्युली. And there were people there waiting to attack. पण काही लोक तिथे जमा झाले होते हल्ला करायला. And they all said, oh, he's not that pastor, he's a different one. आणि ते सगळे म्हटले अरे पण हे ते पास्टर नाही, कोणीतरी वेगळंच आलंय. And that's what he came and told me. असं येऊन मग माझ्या त्या पास्टरांनी मला सांगितलं की अच्छा हो गया आप नहीं गए, गए तो अटकते. Discernment is very important. ओळखून घ्यायची कुवत फार महत्वाची असते बेटा. तेव्हाही ते झालं ना, इथेच पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलला की खाली पाठव. Yes, that day also. आता जे What had झालं ना, happened? जे काही झालं आता Normally I call people for prayer. तुम्हाला माहितीये नॉर्मली मी लोकांना वर घेतो प्रार्थनेला. यू नो इट, मी म्हणतो असतो उपरला उपरला. But that day, त्या दिवशी the Lord said, don't take her in. प्रभू मला बोलला इथे नको घेऊ, खाली पाठव. Okay? Discernment. ओळखायची कुवत, हा फरक आहे. God will always give you the strength to say no to what could destroy your destiny. देव नेहमी तुला अशा गोष्टींना नकार द्यायची ताकद देईल की ज्या गोष्टी तुझ्या आयुष्याच्या संकल्पाचा नाश करणार आहेत. And part of that strength comes from seeing what others cannot see. आणि त्याच्यातली अर्धी शक्ती कुठून येते? इतर लोकांना जे दिसत नाहीये ते मला दिसतं, त्यातून येते. See, and people who do not know God deeply, आणि ज्या लोकांना देव खोलपणे माहितीच नाही, they are often limited to what their natural eyes can see. ते लिमिटेडच असतात. त्यांच्या डोळ्यांना जे दिसतं ना त्याच्यावरच ते खेळतात आणि नाचतात. What their natural ears can hear. नैसर्गिक डोळ्यांना, नैसर्गिक कानांना जे त्यांच्या ऐकू येतं त्याच्यावरच ते नाचतात. And what their feelings tell them. आणि त्यांच्या भावना त्यांना जे सांगतात त्याच्यावर ते नाचतात. But that is very dangerous. ते धोकादायक आहे. Because कारण the enemy knows how to dress a trap so it looks very attractive. शत्रूला माहितीये त्या पिंजऱ्याला कसा छान पोशाख घालायचा की तू त्याच्याकडे आकर्षित व्हावं. So not everything that looks good is good for you. तर सगळं जे चांगलं दिसतं ते तुझ्यासाठी चांगलंच असेल असं सांगत नाही, म्हणून तपासा. That's why the enemy always paints the trap म्हणून शत्रू काय करतो, त्या पिंजऱ्याला छान रंग लावतो, with 7 colors. असे सप्तरंगी. See, because he is now wanting to trap you. कारण त्याला आता तुला जाळ्यात अडकवायचंय, पिंजऱ्यात अडकवायचंय. That's why you need to trust in the Lord. म्हणून तुम्ही प्रभूवर विश्वास नीट ठेवा. Lean not on your own understanding. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. In all your ways acknowledge him. सगळ्या मार्गांमध्ये प्रभूची जाण ठेवा. 50-50 खेलना मत. थोडा And- प्रभू भी थोडा ये भी नहीं चाहिए. And he will direct your paths. प्रभू तुमच्या मार्गाला मार्गदर्शन करेल. Proverbs 3, नीतिसूत्र 3, 3 to 5, 5. 3 ते 5. नीतिसूत्र 3, 3 ते 5. See? So every time we navigate through this world through our 5 senses, तर ज्या दर वेळेला या जगातला प्रवास आपण आपल्या पंचेंद्रियांद्वारे करतो ना, you will always miss the danger that is there before you. तुम्हाला ना नेहमी कळणार नाही जो धोका तुमच्या समोर आहे तो. Because the flesh of ours, it always enjoys flattery. का आपल्या अंगाला, आपल्या देहाला हरभऱ्याच्या झाडावर चढवणं फार आवडतं बेटा. मस्का मारलेला आपल्या अंगाला आवडतो. The human ego always loves praises. मानवी अहमपणाला कौतुक आवडतं. हे लक्षात ठेवा, नाही तर लिहून ठेवा. मानवी अहमपणाला कौतुक आवडतं. It always likes recognition. आणि नेहमी मानवाला ओळख आवडते की देखा सब मुझे पहचानते, एक मेरा नाम है उधर. It always likes to be told how important they are. आणि नेहमी त्याला ते आवडतं की नेहमी सगळ्यांनी सांगावं मला, सांगून बोलून दाखवावं मला की मी किती महत्वाचा आहे, मी किती महत्वाचा आहे, माझ्याशिवाय होत नाही, मी महत्वाचा आहे. Our flesh loves compliments. आपल्या अंगाला हे कौतुक आवडतं बेटा.
But that is not very good for us. पण आपल्यासाठी ते फारसं चांगलं नाहीये हे लक्षात ठेवा. But that's why our spirit needs discernment. मग आपल्या आत्म्यामध्ये ओळखायची कुवत असायला Because पाहिजे. every praise is not from God. प्रत्येक स्तुती देवाकडनं येत नाही, प्रत्येक And- कौतुक देवाकडनं येत नाही. And every praise will not make your spirit strong. आणि प्रत्येक कौतुक तुझ्या आत्म्याला बळकट करणार नाहीये. Sometimes we need to be insulted also. कधी कधी आपला अपमान सुद्धा व्हायला पाहिजे आणि मी तर म्हणते चार चौघात व्हायला पाहिजे. Sometimes म्हणजे our मनावर- prayers should not be answered कधी also. कधी आपल्या प्रार्थनेला उत्तरच नाही मिळालं पाहिजे. Yes. हा बराबर आपण आते जगे पर देव आपल्याला ओळखतो रे. आपण तरी कुठे एवढे सरळ आहे. Because what feeds your ego may starve your destiny. कारण जे तुझ्या अहमपणाला खाऊ घालतं ते तुझ्या संकल्पाला उपासमार देईल. When people tell you how smart you are, लोक जेव्हा येऊन तुला सांगतात की ब्रदर आप कितने होशियार, how कितने smart, talented you are, किती कलागुणी ब्रदर, तुम्ही किती टॅलेंट, मल्टी टॅलेंटेड, how you deserve a little bit of आणि compromise. कसं ब्रदर तुम्ही थोडस तडजोड करा, तुम्ही थोडी रदबदल करा. आता Your flesh loves and enjoys to hear it. अंगाच्या अंगात येतं लगेच. अंग म्हणतं बाबा 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 मला असंच हवं होतं बाबा बाबा बाबा. Suddenly you say, come, I will feed you now in मग McDonald's. अचानक तुम्ही म्हणतात चल ना मैं नहीं इधर क्या है डोमिनोज पे चलते हैं. Why? हाँ. Because the flesh is very happy. अंग खुश झालं ना, अंग खुश झालं. In our natural mind, नैसर्गिक मनात flattery will never look like a threat. हे जे हरभऱ्याच्या झाडावर चढवणं आहे ना ते कधीच दहशत वाटत नाही नैसर्गिक मनाला. It always looks like a great compliment. नेहमी आपल्याला हा मारलेला मस्का, किती त्यांनी माझं कौतुक केलं ना, पहा ना किती त्यांनी मला हा इतका जय जयकार झाला ना माझा. It looks very good. It feels very good. ते दिसायला छान वाटतं, ते असं वाटायला छान वाटतं. And it sounds so harmless. आणि इतकं असं वाटतं की ह्याच्यात काय इजा आहे, कधीतरी कौतुक झालंच पाहिजे. एवढं आम्ही वरतो खपतो करतो, कधी म्हणून कौतुक करत नाही. केलं की असं होतंय, करायचं नाही. केलं की असं होतं, अंगात येतंय. Not always. हे नेहमी नव्हे, पण हे असंच आहे, Amen. असंच आहे. Because there also there is danger. तिथेही धोका. मग More blessings also is danger जास्त for us. आशीर्वाद पण धोका. अगले हफ्ते में चर्च में ही दिखता नहीं बंदा. लाखों मिले, चर्च छूट गया. Give a man 5 lakhs, he will not be seen for 5 months. 5 लाख रुपये एखाद्या माणसाला देऊन द्या, पुढचे 5 महिने तो चर्चला येत नाही. हे असं आहे म्हणून बोलावं लागतं बेटा. आम्ही नाही तर बोलणार कोण. See, people are enjoying the validation while the devil is preparing the trap for them. लोकांना कौतुक आवडतं, पण हे कळत नाही की सैतान जाळं टाकतोय. Amen. अडकायचं नाही, अडकायचं नाही, म्हणायचं मी मेरे को झाड पे मत चढा. In the name of Jesus, get behind me, Satan. येशूंच्या नावात माझ्या मागे हो, मला झाडावर चढवू नको. Because the enemy knows that the compliment can sometimes open a door that criticism can never do. कारण की शत्रूला माहितीये एखादं कौतुक देऊन एखादं दार असं उघडू शकतं की जे निंदेतनं नाही उघडणार. मग कौतुक द्यायची, निंदा नाही करायची. हल्ला असंच झाडावर चढवायचं, असंच चढवायचं, असंच चढवायचं ना की बस हो का. A sweet voice गोड आवाज, can hide a dangerous agenda. गोड आवाज धोकादायक कार्यक्रमांना लपवून ठेवतो. अजेंडा कुछ गलत आहे, त्या गोड आवाजात तू फसला, मंजूळ वाणी आली हो का. मंजूळ वाणी, तुला कुठे घेऊन चालली ती मंजूळ वाणी. Sometimes a stern voice is better than a कधी soft कधी मी voice. म्हणतो कडक आवाज चांगला, ते मऊ आवाज मंजूळ आवाजच नको. कडक बोलून हिसाब उधर के उधर क्लिअर करतो. Sometimes a slap is better than Oh. Judas' kiss. कधी कधी यहुदाच्या मुखापेक्षा एक थोबाडीत परवडली. की उगीच तुम्ही येऊन मुके देऊ नका, द्यायचंच आहे ना एक इथे सरसकट लावून जा, ते मुके नको देऊ. Proverbs 29 verse 5. वा वा पास्टर झुक झुक जी हो. नीतिसूत्र 29:5. A man who flatters his neighbor spreads a net for his feet. हो ना, बघा लिहिलेलं. आता अजून किती क्लिअर लिहायचं सांगा मला. देवाने किती क्लिअर लिहिलेलं आहे. नीतिसूत्र 29:5. जो पुरुष आपल्या शेजाराचे आर्जव करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळं पसरतोय. जो तुझा शेजारी म्हणतो ना अरे तुमच्यासारखा माणूस आहे, तुमच्यासारखा माणूस नाही, तुमच्यासारखा माणूस, सिस्टर जैसी सिस्टर आहे, ब्रदर जैसा ब्रदर नाही, समज लेने का इधर डेंजर आहे. I mean, not all compliments have a wrong म्हणजे सगळं agenda in it. सगळंच आलेलं कौतुक काहीतरी चुकीचं त्यात घेऊन येतं असं नाही, पण ते कौतुक करणारे अस्सल लोक पाहिजेत जे प्रभूत जरा बळकट आहेत. And when we take all those compliments, we have to put it at the feet of the Lord. आणि ते सगळं कौतुक घेऊन आपण काय करायचं, लगेच प्रभूच्या पायी टाकायचं की दे बाबा तू मान आहे, गौरव सगळा तुझा आहे. Amen. आमेन. Think about Samson. शमशोनाचा विचार करा.
Delilah did not defeat him with a sword. दलीलाने कुठे त्याला तलवार हातात घेऊन पराजयी केला. She defeated him with persistent influence. चिकाटीनं तिचा जो एक इन्फ्लुअन्स आणि एक छाप त्याच्यावरती पडत गेली तीच ती मंजुळवाणी अडग्या बंदा She appealed to his emotions. जाऊन त्याच्या भावनांची अशी खेळली ना See, until he revealed what should have been protected. की त्याला कळेपर्यंत की अरे बापरे हे सगळं मी सुरक्षित ठेवायला हवं होतं, मी तर सगळ्या धोक्याला एकदम उघडा झालो. He told her, बोलला तो तिला, my strength is in my head. बोलून गेला माझी ताकद माझ्या केसात आहे. तर बोलायचं He कशाला? didn't tell anybody but to that lady. कोणाला नाही बोलला, तिला बोलला, दलिलेला. So sometimes the devil can use Delilahs. हो, कधी कधी सैतान दलीला वापरतो. The enemy often uses what feels good to weaken what should stay strong in us. आणि शत्रू नेहमी ह्या अशाच गोष्टी वापरतो की जे आपल्यामध्ये बलवान राहायला पाहिजे ते नाही ठेवणार, अशक्त पाडणार ते आणणार. And so some people lose battles they never should have fought because they listened to the wrong voice. आणि मग काही लोक अशी युद्ध लढत बसतात की जी युद्ध त्यांनी लढायलाच नको होती आणि मग पराजयी होत राहतात. Amen. पण ती युद्ध तुमची नव्हतीच, तुम्ही लढायला गेला कशाला? मग पराजय होऊन आला. Be careful who has access to your ears. सांभाळून राहा, कोण तुझ्या कानापर्यंत पोहोचतंय सांभाळ. Don't give access to your ears to every Tom, Dick and Harry. आण्या बन्या सुन्या मन्या सगळ्यांच्या आवाजांना तुझे कान देऊ नको. एक कान को पासवर्ड लगा, Because कारण through the ears they can gain access to your heart. हे कानातून तुझ्या हृदयात येऊ शकतं. सगळ्यांचं ऐकायचं नाही. That's why don't cover yourself with crowd. म्हणून ना लोकांच्या गर्दीत नेहमी स्वतःला ठेवू नका. Be selective. थोडं जरा लोक निवडा की कुणाबरोबर आपण फिरतोय, बसतोय, खातोय. नाही माझ्याकडे 500 लोक आहे हो फ्रेंड. का? देव बाप्पा, ऑल द बेस्ट. 500 का क्या होगा मालूम, ऑल द बेस्ट. 1 Corinthians 15:33. 1 करीन 15:33. Do not be deceived. Evil company corrupts good habits. 1 करीन 15 त्यातलं 33व वचन बघा काय म्हणतं तिथे लिहिलेलं आहे. 1 करीन 15:33. 1 करीन 15. फसू नका, दुष्ट संगतीने चांगल्या रीतीभाती बिघडतात. That's why Daniel did not say the people who know about God shall be strong. आणि म्हणून डॅनियल असं नाही म्हटलं की ज्या लोकांना देवाविषयी माहिती आहे ते बलवान राहतील. He said the people who know their God shall be strong. देवाविषयी माहिती आहे नाही, ज्यांना देव माहिती आहे. Yes. यात फरक आहे. देवाविषयी माहिती असणं आणि देव माहित असणं. तर ज्यांना देव माहिती आहे ते बळकट राहतील. So when you know God, तर जेव्हा तुम्हाला देव कळेल, His voice becomes louder than the world's voice. देवाची वाणी जगाच्या वाणीपेक्षा जोरात बोलायला लागते. मग मंजूळ वाण्या पडत नाहीत कानाला. And so immediately you know it then. मग लगेच तुला कळतं, Because कारण God's voice is louder than every voice. देवाची वाणी प्रत्येक वाणीपेक्षा जोरात येते. म्हणून देवाशी घनिष्ठ नातं पाहिजे. थोडं प्रार्थनेला बसा, जरा वचन वाचा. And so His approval becomes more valuable than public acceptance. मग देवाची मान्यता जास्त महत्वाची ठरते. लोकांनी मला स्वीकारलं नाही स्वीकारलं काही फरक पडत नाही. His truth becomes more important than other people's मग opinion. देवाचं सत्य जास्त महत्वाचं ठरतं, इतर लोकांची मतं नाहीत. You त्याला don't ते go म्हणायचं by म्हणा. your feelings, you go by the Spirit of मग God. तुम्ही भावनांद्वारे खेळत नाही, तुम्ही देवाच्या आत्म्याद्वारे चालता. And people who know their God आणि ज्या लोकांना त्यांचा देव माहित आहे are not easily bought ते असे सोप्या रीतीनं कोणी त्यांना विकत घेऊ शकत नाही. because their satisfaction is in God. कारण त्यांचं समाधान देवात आहे, That joy is in God. त्यांचा आनंद देवात आहे. त्यांना कोणीही सोप्या रीतीनं विकत घेऊ शकणार नाही. So whether they get things or not, they are satisfied मग with त्यांना God. गोष्टी मिळो न मिळो तो देवात समाधानी असतात. Like a child, when the child meets the mother, जसं एखादं लेकरू लहान आईला भेटतं, she leaves her toys. मग ती मुलगी आपल्या सगळ्या खेळण्यांना सोडून देते She found satisfaction in the mother. की मला माझ्या ममामध्ये समाधान मिळालं, बस आता खेळणी नको. The closer you get to God, the harder it becomes for flattery to even fool you. जेवढं जास्त तुम्ही देवाच्या जवळ याल ना, मग तेवढं ते जे झाडावर चढवणं आहे ना ते अवघड जाईल. त्यातनं तुम्ही फसालच नाही, फसणारच नाही. Every Saturday when I drive out the demons in the name of Jesus, दर शनिवारी इथे जेव्हा येशूंच्या नावात मी सैतान हकलतो,
For every case, the Lord tells me which demon is operating. प्रत्येक केस मध्ये प्रभू मला सांगत असतो की त्यांच्यात कुठला दुरात्मा काम करत आहे. Because I ask him, कारण मी प्रभूला विचारतो. I mean, in that moment, you may not sense whether I will be even asking. आणि त्या क्षणाला तुम्हाला कळणार नाही की बिशप पीटर विचारतायत का देवाला. तुम्हाला नाही Yes, I am समजणार asking. ते. मी विचारत असतो Which one is operating? की कुठला दुरात्मा ह्याच्यात काम करतोय. मी Some, विचारतो देवाला. some are stinking spirits. काही दुरात्मे दुर्गंधीचे असतात, दुर्गंधी. डू यू नो दॅट? Some are violent spirits. काही हिंसात्मक असतात, मारामारी. Some are serpent काही spirits. साप असतात, सापाचे आत्मे. There are many spirits. दुरात्मे अनेक आहेत. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in John 10:27, योहान 10:27, My sheep hear my voice, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात and I know them and they follow me. आणि मी माझ्या मेंढरांना ओळखतो, ती माझ्या मागे चालतात. बस. So knowing God gives you spiritual vision. तर देवाला जाणून काय होतं, तुला एक आध्यात्मिक दृष्टांत मिळतो It helps you to see beyond the compliment, beyond the applause. आणि तुला मदत मिळते त्या सगळ्या कौतुकाच्या, त्या सगळ्या जय जयकाराच्या पलीकडे बघायला की आपण या जाळ्यात पडायचं नाही. It helps you to see beyond the invitation. आणि त्यातनं मदत मिळते की आपण ते सगळं नकली ढोंगी जे आहे ते त्यात आपण पडणार नाही. It helps you to see beyond the moment. आणि त्या क्षणापलीकडे तुला पाहायला मदत मिळते. Say, Amen. आमेन. Like I told you, others see the cheese, we see the consequences. जसं मी तुम्हाला आताच सांगितलं, बाकीच्यांना चीज दिसतं, आपण परिणाम बघतो की चीज खाऊन परिणाम काय होणार आहेत, अडकणार आहे आपण. While others see applause, we see the responsibility. बाकीचे लोक कौतुक आणि जय जयकार बघतात, आपण काय बघतो, नाही आपल्याला त्यात पडायचं नाही, आपल्यावर जबाबदारी आहे. While others see convenience, बाकीच्या लोकांना सोयीस्करपणा दिसतो, they see compromises. बाकीच्या लोकांना रदबदल, चलताय रे कठने होता, नवे नवे असं कसं चलताय. Say, because discernment lets me to see tomorrow while everybody is celebrating their today. कारण की ओळखून घ्यायची कुवत मला उद्याचा दिवस दाखवून टाकते, जेव्हा बाकीचे सगळे आजच्या दिवसातच पार्ट्या करतायत. The world is living for today. जग सुद्धा आजच्या दिवसासाठी जगतंय. They say eat, drink and enjoy because Khapya. tomorrow we'll die. खा प्या मजा करा, खा प्या मजा करा, उद्या आपण मरणार आहे. जग असंच चालतंय. That is their concept. आणि त्यांची संकल्पनाच ती आहे, आज खाओ पिओ मजा करो, कल का किसको मालूम है. से- असं. कल किसने देखा? कल किसने देखा है. ना अपने को हाथी कल का है दिखना ना घोड़ा है, हाँ। वहां तो पैदल ही जाना है. हाँ, एक गाना You था. know, there is a very old song. यस यस मालूम है, मुझे तो याद भी है. मैं बोलेंगे नहीं हम. I don't know how the first line goes. हाँ, पहिली ओळ कशी गेली होती त्याची. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना हाँ, है. हाँ. ना सजन रे हाथी झूठ है ना मत बोलो, घोड़ा है, वहां तो पैदल ही जाना है. सज्जन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोड़ा है, वहां पैदल ही जाना है, थोडी तो शर्म करो. असं म्हणायचंय त्याला की थोडी तो शर्म कर. The strongest people on this earth are not those who know everything under the या sun. जगातले सगळ्यात बळकट लोक म्हणजे ज्यांना जगातलं सगळं माहिती आहे ते नव्हे. The strongest and the wisest people are those who know their God. बळकट आणि शून्य आणि हुशार माणसं ती आहेत ज्यांना आपला देव माहिती आहे. आमेन. देव माहित पाहिजे. Even if I don't read the newspapers daily, the Holy Spirit can give me the daily news. रोज जरी मी वर्तमानपत्र वाचलं नाही तरी पवित्र आत्मा मला रोजच्या खबरी देतो आणि देणार. What is the use of काय reading फायदा? the daily newspaper? रोज वर्तमानपत्र वाचून काय फायदा आहे. It's useless. काही फायदा नाहीये. I saw one beggar on Main Street. He हो ना. was reading the newspaper. He had no खूप chappals पूर्वी on. बर का कॉफी हाऊसच्या बाहेर मी पाहिलं एक भिकारी असा पेपर वाचत बसला, दुनिया यही चला रहा. And I said to my wife, आणि मी माझ्या बायकोला म्हणालो, now this fellow is going to change the world आता or हा he's going to काय- change his life. काय करणार, कुठं जगात क्रांती आणणार आहे का भारतात का स्वतःच्या जीवनात. Say, असं मस्त एकदम. हे कुछ तो शरम करो. breaking news, but it is breaking us. ब्रेकिंग मध्ये आपणच ब्रेक होत चाललोय. ब्रेकिंग न्यूज. That's why Proverbs 9:10 says, म्हणून नीतिसूत्र 9:10 मध्ये लिहिलंय, the fear of the Lord is the beginning of wisdom. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. असं कोणाच्याही झाशा द्यायचं नाही. कोणी पण आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर किती चढवो,
आपल्याला आपली जमीन माहित पाहिजे. We are living by the covenant of God. आपण देवाच्या करारावर जगणारे लोक. Jesus made a covenant by his blood. येशूंनी रक्ताद्वारे आपल्याशी करार केलाय ना. We have to side the covenant of Jesus आपण Christ. येशूंच्या कराराची बाजू घ्यायची. We live by the conviction of the Holy आणि Spirit. पवित्र आत्मा आपल्याला आज जाण देतो ना, त्या जाणीवेवर We जगायचं. live by the voice of God. देवाच्या वाणीवर जगायचं. हे जे येतात ना असं उगीच आपला जय जयकार शाबासकी शाबासकी ब्रदर 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 आपके बगैर होता नाही ब्रदर, अजिबात त्यांच्या जाळ्यातच पडायचं नाही. When you know God, you stop asking, how does this make me feel? आणि जेव्हा तुम्ही हे जाणून घ्याल की दे बाप्पा ह्यातनं मला हे कसं वाटणार, You only ask, does this please God? तुम्ही एकच विचारणार आहे की ह्यातनं मला कसं वाटणार ते सोड. Because ह्यातून that alone- देव यातनं प्रसन्न होणार आहे का ते बघ. Because that alone can save you from many traps. कारण की अनेक जाळ्यांमधून तू तिथे सुटणार आहेस की देव याच्यावर प्रसन्न आहे Yes. का, Is God in it? देव याच्यात आहे का, करूया. देव नसेल तर माझा नुसता जय जयकार करून काय करायचंय Do I मला? feel peace inside me? मला आज शांती वाटतेय का, Is it helping the people लोकांना somewhere? त्यातनं मदत होतीये का, Is it taking me far away from God? हे मी देवापासून कुठे लांब तर जाणार नाही ना. हे हरभऱ्याच्या झाडावर चढून This job that I am taking, ही नोकरी जी मी धरतोय is it depriving me from coming to church? ही मला चर्चलाच येऊ देत नाही का. Yes, I get more salary, but I get less time to पगार devote to जास्त prayer मिळतो. and Bible reading. पगार जास्त मिळतो त्यामध्ये वाद नाही, पण मग मला बायबल वाचता येत नाही, मला काहीच देवाची आराधना करता येत नाही, प्रार्थना करता येत नाही. See, बघायचं ते सगळं तपासा. for me, even when I was working, God was first, not that job. मला ना मी नोकरी करत असताना सुद्धा देव पहिला होता, नोकरी नाही, देव पहिला. Yes. देव देव आम्हाला Not ना that I तेव्हा- was not working properly or whatever, असं काही नाही की मी व्यवस्थित नोकरी करत नव्हतो का काय असं काही नाहीये. but I was पण living with the discernment of the Spirit. मी आत्म्यातली ती ओळखायची कुवत घेऊनच कामं करायचो. Amen. देव पहिला पाहिजे बेटा. The people that do know their God shall be strong and do exploits. ज्या लोकांना त्यांचा देव माहित आहे ते बलवान होतील आणि मोठे मोठे पराक्रम, मोठे मोठे कार्य करतील. Here that word know in Hebrew is not talking about information. आणि देवाला जाणणं म्हणजे इथे फक्त माहिती विषयी लिहिलेलं नाहीये. Know in Hebrew means intimacy. जाणणं म्हणजे देवाशी जवळीकता, फक्त Like- माहिती नाही. Are you understanding? कळतंय का? फक्त माहिती नाही की देव असा आहे, देव तसा आहे, फक्त माहिती नाही, देवाच्या तेवढं जवळ जाणं. You know, in Hebrew it's called yada. हिब्रू मध्ये त्याला यदा म्हणतात. Like Bible says, जसं बायबल म्हणतं, then Adam knew his wife. मग आदामाने आपल्या बायकोस जाणले, That is intimacy. म्हणजे जवळीकता साधली. Are you getting me? कळतंय का? It's not just knowing means ये लाल color घाल. No, केवळ it माहिती is मिळाली असं नव्हे intimacy. की आज माझ्या बायकोनी लाल रंग घातलाय. ते फक्त माहिती नाही हो, जवळीकता पाहिजे. Amen. आमेन. A deep personal living relationship with my God. एक खोल, अतिशय गहन असं जिवंत देवाशी माझं नातं असलं Because पाहिजे. finally, all said and done, at the end of the day, you have to go to God. कारण सत्य शेवटी सगळं केलं झालं संपलं. तू जाणार कुठे आहेस? देवाकडे ना. आता लगेच नाही, पण कधीतरी जाणार कुठे आहेस? Final landing, final destination is our अखेरचा God. आपला पत्ता कुठला आहे मला सांगा. अखेरची लँडिंग कुठं करणार आहे आपण? So when you spend time with God in the secret place, तर गुप्त स्थळी जेव्हा तुम्ही देवासोबत वेळ घालवाल, something inside of you begins to change. आज तुझ्या काहीतरी बदल येतात. कळतं? कळतं बरं का? कळतं. See, God does not just change your schedule. देव केवळ तुझे स्केड्यूल बदलत नाही. He changes your appetite, He changes your desire, तुझी भूक, तुझी इच्छा, देव सगळं बदलतो. की मी अशी नव्हते He पण मी changes आता your अशी झाली. focus, तुझं लक्ष, strength comes in you, ताकद येते courage तुझ्यात, comes in you, एक धाडस येतं, power comes in एक you. सामर्थ्य येतं Eh? की बस आता मी देवाचा आहे. Because what Right. feeds your spirit will eventually shape your desires पण also. तुझ्या आत्म्याला जे खाऊ घातलं जाईल ना, त्यातून सरते शेवटी तुझ्या इच्छांना पण आकार येईल. Say, God took Moses on top of the mountain, देवाने मोशेला डोंगर माथ्यावर नेला. and when he came down, his desire changed. ज्या तिथून तो खाली आला, मोशेच्या इच्छाच बदलल्या. Because God stuffed something in his spirit. कारण देवाने त्याच्या आत्म्यात काहीतरी घातलं. And as you continue coming to the church, आणि जसं तुम्ही चर्चला येत राहाल, God stuffs eternity things in you. देव अनंत काळच्या गोष्टी तुझ्यात घालत जातो. And suddenly your desires are all different now. आणि मग अचानक तुझ्या इच्छा सगळ्या वेगळ्या होतात.
तुला कळतं मी बदललोय, अगोदर मी असा नव्हतो. Your desires are different, your road is different, your thinking is different. इच्छा बदललेल्या असतात, तुझा रस्ता बदललेला असतो, तुझे विचार बदललेले असतात की सुधरी गई मेरी बिगडी चाल. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं if you delight in the Lord, प्रभूत जर तू आनंद केला, He will fulfill your heart's desire. तुझ्या हृदयातली इच्छा तो पूर्ण करेल. How? कशी? Because when you delight in Him, कारण जेव्हा तू प्रभूत आनंद करशील, His delight becomes your delight. प्रभूचा आनंद तुझा आनंद होईल. प्रभू तुझी इच्छा पूर्ण करेल. See, your desire becomes His desire. तुझी इच्छा त्याची इच्छा बनते. Why? का? Because you are delighting in Him every कारण day. तू प्रभू मध्ये रोज आनंद करत आहे. प्रभू माझा प्रभू, प्रभू माझा प्रभू. And He is putting eternal things in you. आणि प्रभू तुझ्यामध्ये अनंत कालच्या गोष्टी मग घालत राहतो की And हे- that becomes हे- your हे. desire. मग त्या सगळ्या तुझ्या इच्छा व्हायला लागतात की नाही मला हे करायचं आहे. असं असतं ते. Like, when a girl starts loving a boy, जसं एखाद्या मुलीचं समजा एखाद्या मुलावर प्रेम बसलं, she comes home and she speaks everything different now. तर ती घरी आल्यानंतर ना तिचं बोलणं वेगळं असतं. नाही, मला लालच आवडतं आज. असं. अरे पण कालपर्यंत पिवळा आवडत. आपल्यासारखे शाणे विचार पण करतात मग की कालपर्यंत ह्या पिवळा आवडायचं, आज लाल कसं आवडायला लागलं. नाही, आजपासून मला लालच आवडतं. हाँ, असं का? अच्छा ओके देर इज सम चेंज. मग Some changes happened. कुछ तो बदल आया है. What food you are preparing? No, this काय? I don't like. That I like. नाही That हे नाही मला आवडत, मला ते आवडतं. I like burger actually. हो, अच्छा. But you love pizza before. पण पहिले पिझ्झा आवडायचा ना. But आता त्याच्या बरोबर हा, बर्गर खातात आता रोज. बर्गर. So what happens is म्हणजे काय, your life, your thinking and your eating, your drinking, everything is aligned to somebody else now. त्या सहवासामध्ये आता तुमचं सगळं त्या समोरच्या व्यक्तीला जे आवडेल तसं झालंय की त्याला हे आवडतं, हा रंग आवडतो, खायला हे आवडतं, मग आता मी तेच करते. The closer you get to God, तसं जेवढं तुम्ही देवाच्या जास्त जवळ जा, the less attractive compromises become. तेवढं मग रदबदल तुम्हाला आकर्षण देणार नाही, तडजोड आकर्षण देणार नाही. मग नाही तर मग काय, तडजोडीचं आकर्षण फार असतं की ठीक आहे ना, कर लेते ना, क्या होता है, क्या हो बार बार प्रभू करने का. See, हो का. that's why Jesus said in Matthew 5:6, म्हणून मत्तई 5:6 मध्ये येशू म्हणाले, blessed are those who hunger and thirst for righteousness, for they shall be filled. नीतिमानपणासाठी जे भुकेले आणि ताणलेले ते धन्य, कारण की ते तृप्त होतील. Filled by God's thoughts, God's opinions, God's purpose, God's desires. देवाच्या विचारांनी, देवाच्या इच्छांनी, देवाच्या संकल्पांनी ते तृप्त होतील. And so Amen. one of the first things that happen is that your spiritual plate only changes. तर एक पहिली गोष्ट अशी होते की तुझं जे आध्यात्मिक ताट आहे ना, प्लेट ताट, ते बदलतं. Just like a person who eats healthy food for a long time, जसं एखादा व्यक्ती खूप वेळपासून समजा एकदम आरोग्यकारक अन्न घेत आहे he begins to lose that craving for junk food now. आणि मग त्याला आता कचरा खायची इच्छा होत नाही, म्हणजे हे बाकीचं वडापाव बर्गर कचरा तर खायची Because- इच्छा होत नाही. Now he's going to the gym. How can he eat all those हा, stuff? आता तो जिमला जातो, मग आता हे कसं खाणार कचरा. Say, before he was smoking, now he cannot smoke because he's doing gym. अगोदर तो सिगरेट फुकायचा, आता नाही फुकत का, जिमला जातो ना. Say, something has changed him. काहीतरी बदललंय आता. That gym has changed him. त्या जिमनी त्याला बदललं. Amen. आमेन. शरीर त्याचं बदललं. In the same way, तसं. when you spend time in God's presence, जेव्हा देवाच्या सहवासात तुम्ही वेळ घालवा, you begin to lose their taste for the world's substitutes. मग जगामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात ना, त्याची चव निघून जाते. मग Because when your soul itself is fed by God, कारण तुझ्या जीवाला जेव्हा देव खायला घालतो, you are not constantly waiting for man's approval. त्या सातत्याने तू माणसांची मान्यता शोधत नाहीस की आप भी बोलो ना मैं अच्छा है ना. No, but your soul is trypt. तुझा जीव तृप्त आहे. कोणी बोला आम्ही चांगला आहे, कोणी बोला आम्ही चांगला नाहीये, मुझे कुछ फरक नहीं पड़ता है. A full soul is harder to tempt than an empty soul. तृप्त जीव जो आहे ना, त्याला मोहात पाडणं अवघड असतं. रिकाम्या जीवाला मोहात कदाचित पाडलं जाऊ शकतं, कारण जीव रिकामा आहे. पण जो जीव देवात तृप्त आहे, असल्या जीवांना मोहात पाडणं अवघड आहे. See, David said, दावीद बोलला, my cup runs over. माझा पेला भरभरून वाहतो. म्हणजे आता ऑलरेडी फुल झाला, आता वर्ल्ड कुठं त्याला हो, देणार मी काय? तृप्त आहे आता, माझा पेला भरभरून वाहत आहे, जगातनं मला काय आता आकर्षण आहे. So people who feed on God's presence, तर जी लोक देवाच्या सहवासावरती स्वतःला खायला प्यायला घालतात, they will never be desperate for the world's crumbs. ती माणसं कधी जगातल्या तुकड्यांमागे लागणार नाही की जगातला चुराई नको आणि तुकडे नको. कोणी देव देता का, देव देत See, असाल तर येतो. That's why
David said म्हणून दावीद in बोलला Psalm 63 verse 5, स्तोत्र 63:5 my soul shall be satisfied as with marrow and fatness. स्तोत्र संहिता 63 आणि त्यातलं 5वं वचन बघा. जसा मांद्याने चरबी व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल Amen. आणि माझे तोंड हर्षित ओठांनी तुला स्तवेल. Because you know what the love of God feels like. कारण तुम्हाला समजायला लागतं की देवाचं प्रेम कसं असतं. And the world's flattery starts to feel very cheap. आणि मग जगातलं हे जे असतं ना हरभऱ्याच्या झाडावर आपल्याला चढवणं ते आपल्याला सगळं स्वस्त वाटायला लागतं की हे काय आहे? You know what truth looks like. तुम्हाला कळायला लागतं सत्य कसं दिसतं. You know how truth sounds like. तुम्हाला समजायला लागतं सत्य कसं सत्याचा आवाज कसा असतो कळतं. And it's very easy for you to recognize any kind of deception. आणि कुठल्याही पद्धतीची फसवणूक ओळखून घ्यायला तुला सोपं जातं. See the bank fellow, बँकेतले लोक बघा when he is giving you the money, बँकेत जेव्हा तुला पैसे देतात you cannot give him a fake note. तुम्ही त्यांना नकली नोट तुम्ही बँक वाल्यांना देऊ नाही शकत. Immediately the cashier will say, this is not कॅशियर लगेच सांगतो हे नकली आहे, हे the नोट right नकली आहे, note. This is हे a नोट fake नकली note. आहे, लगेच सांगतो We कॅशियर. will not know it. आपल्याला नाही कळत, कॅशियरला बरोबर कळतं. समजा भरणा करायला आपण Because गेलो hardly we get note in our hand. हो So ना, they कारण get नोटाच notes आपल्या हातात every एवढ्या day. कमी येतात. एकदा आल्यानंतर मग आपण चला भरणा करायला जाऊया असा आनंदाने जातो. कॅशियर म्हणतो हे नकली आहे. Say, असं असतं ते बेटा. Amen. आमेन. सगळं कौतुक सगळी ती वाहवा See, सगळा God's तो- presence is not counterfeit. देवाचा सहवास नकली मिळत नाही. It is true. देवाचा सहवास खरा His असतो. word is true. देवाचा शब्द खरा His असतो. presence is true. देवाचा सहवास देवाची His covenant is true. देवाचा करार हे खरं आहे. His promises are देवाचं true. वचन खरं आहे, त्यात काही नकल नसते. And so what happens मग is, काय होतं, all this attraction, all these counterfeit cannot have any touch on you. हे सगळं आकर्षण आणि हा सगळा नकलीपणा जो आहे ना त्याला तुझ्यामध्ये काही जागा मिळत नाही. Once you have tasted the real thing, एकदा का खऱ्या गोष्टींची तुला चव लागली the fake version becomes easier to spot. मग नकली गोष्टी आपल्याला पटकन ओळखायला जमतात. खऱ्याची चव लागली See, ना, the people who are connoisseurs, who have got wine glasses, you know the wine glasses, their mouth is very narrow on top. अशी माणसं बघा ना, वाईनचा समजा ग्लास आहे आणि त्या ग्लासचं तोंड वर अगदी निमुळत आहे The base will be big, आणि त्याचा जो बेस आहे तो एकदम मोठा ब्रॉड but आहे, the mouth will be very small. पण Why? वरती तोंड एकदम निमुळत आहे का? Because the connoisseurs smell it. कारण की हे जे असतात ते त्याचा सुगंध घेतात, They smell it. गंध घेतात, And गंध. they will tell you which is good, which is not. आणि गंध घेऊन सांगतात तुम्हाला कुठली चांगली कुठली नाही. See, counterfeits only fool people who have never handled the genuine ever. ज्या लोकांनी कधी असलीपणा हाताळलाच नाहीये ती लोक नकली गोष्टीमध्ये फसतात. But people like us who have tasted the पण Lord, आमच्यासारखी आपल्यासारखीच मान ज्यांनी देवाची चव घेतली, He said, taste and see that the Lord is जो good. म्हणाला चाखून पहा देव किती चांगला आहे. And we have tasted Him. आपण त्याची चव घेतली आहे, We found Him good. आपल्याला देव चांगला आढळला आहे. Where will we go again? कुठे जाणार मग आपण परत? Where shall we go from your holy presence, O तुझ्या पवित्र Lord? सहवासाला सोडून मी कुठे जाऊ दे? You have given us the words of eternal तू life. आम्हाला अनंत काळच्या जीवनाचे शब्द दिले, तुला सोडून मी जाऊ कुठे? असं होतं मग. Amen. आमेन 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 हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes you cannot explain my God. कधी कधी ना माझ्या देवाला आपण स्पष्ट करून सांगूही शकत नाही. But from our face, from our smile, from our joy, you will come to know that God's presence is in us. पण आमचे चेहरे म्हणा, हास्य म्हणा, आनंद म्हणा, त्याला बघून कळतं यांच्यामध्ये देवाचा सहवास आहे. Amen. You know them. You see the world. You know something is not right. कळून येतं. जगातल्या माणसांना बघा, त्यांना बघून पण कळतं की हे सगळे 12 वाजले बरोबर नाहीये. Amen. त्यांना बघून पण कळतं. आणि जे प्रभू मध्ये असे आहेत त्यांनाही बघून कळतं की हे देव घेऊन फिरतायत. Amen. Even their smooth words are hiding dangerous intentions. त्यांचे गुळगुळीत शब्द सुद्धा धोकादायक हेतू कुठेतरी लपवून असतात. शब्द आहेत गुळगुळीत पण त्याच्या मागे धोका आहे काहीतरी. They have to buy integrity. They have to buy truth. त्यांना सत्य विकत घ्यावं लागतं, सरळता विकत घ्यावी लागते. Amen. इट्स इजियर टू सेल अ लाय देन टू गिव द ट्रूथ अवे. एक गाना था हमारे जमाने का, Eh? इट्स इजियर टू सेल अ लाय. खोटं विकणं सोपं आहे. When we try to tell lies, there is something working in us. खोटं बोलायला गेलो की काहीतरी आपल्यात व्हायला लागतं. Restless we become. आपण अशांत होतो. आपण कधी खोटं बोललो
तर आपल्याला कसं होतं की बापरे आज मी खोटं कसं बोलले, खोटं नाही बोलायला पाहिजे, We cannot rob. आपल्याला चोरी करता येत नाही, Even while we are doing it, our hand shakes like this. करताना पण हात We असा, are caught before we rob हो also. ना, चोरी करायच्याच आधी आपल्याला धरतात मग No, because we live in that fear of अरे God. देवाच्या भयात जगतो ना आपण. हात द्यायचे धरतात ते काय, धर. And discernment is God's early sign that He gives us. आणि ओळखून घेणं देव एक लवकरचं चिन्ह देतो आपल्याला, Early warning. एक लवकरची सूचना देतो, गजर वाजवतो डोक्यात की सांभाळ. Amen. Amen. That's why Jesus said म्हणून येशू in म्हणाले John 16:13, योहान 16वा अध्याय त्यातलं 13वं वचन, when He, the Spirit of truth, has come, He will guide you into all the truth. योहानाचा 16वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन, तरी जेव्हा तो म्हणजे खरेपणाचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास वाट दाखवून सर्व खरेपणात नेईल. Amen. आमेन. He will not guide you into all lies, but He will guide you into all the truth. तो तुम्हाला खोटेपणात नेणारच नाही, तो तुम्हाला सगळ्या सत्यात चालवेल. जो सच है वो तेरे सामने लाएगा प्रभु का आत्मा. The devil will guide you into all lies. सैतान तुम्हाला सगळं खोट्यात चालवेल, खोटं Amen. खोटं सगळं खोटं खोटं खोटं. Have you ever eaten something that looked good but tasted strange the तुम्ही असं- moment it entered your mouth? तुम्ही असं कधी काही खाल्लंय की जे दिसायला चांगलं होतं पण चव घेतलं, तोंडात टाकलं आणि कळलं की अरे रे चव चांगलीच नाही. Immediately you knew something was wrong. लगेच तुम्हाला कळतं की नाही नाही बरोबर नाहीये. That is how spiritual discernment works. आध्यात्मिक ओळखून घ्यायची कुवत असंच काम करते की लगेच कळतं की Yes. कुछ तो गडबड In the आहे. mouth it tastes. Suddenly when it goes inside, we say, "Oh, I made a mistake," आणि समजा इथे चव लागते पण आतमध्ये गेल्यानंतर मग आपण म्हणतो बापरे मी चुकीचं केलेलं आहे. because it touched the discernment कारण spirit. की ते आत्मा ओळखायची जी कुवत आहे तिथे स्पर्श झाला. Are you getting me? कळतंय का? कळतं बेटा. When you eat in the mouth, you don't feel it, but when it goes Ah. inside, suddenly the Holy Spirit starts. कदाचित तोंडाने Shaking. खाताना पण कळणार नाही, आत गेल्यानंतर पवित्र आत्मा बोलायला लागतो की गडबड आहे. Amen. आमेन. That's why when we believers we move, and even if the door opens, we are very, very selective. मग आपण बिलियर माणसं कशी असतो किंवा कशी असायला हवी, दारं उघडली तरी आपण सुद्धा काय करतो, जरा निवडून निवडून ठरवतो. For the world, even if a door looks attractive, they think this is an opportunity. जगासाठी कसं एखादं दार नुसतं आकर्षित दिसलं तरी ते म्हणतात संधी आली, संधी आली. But something inside us tells us, be careful. पण आपलं कसं आपल्याला आतून काहीतरी सांगत असतं नेहमी की सांभाळून Amen. सांभाळून. Because a polished trap is still a trap. कारण चमकणारा पिंजरा शेवटी पिंजराच आहे ना A बेटा. colored trap is still a trap. 7 रंगी रंगवलेला पिंजराही शेवटी पिंजराच आहे आणि सोन्याचा जरी असला तरी पिंजराच आहे ना बेटा. 1 John 4:1. 1 योहान 4:1. Beloved, do not believe every spirit, but test the spirits whether they are of God. प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, तर तो आत्मा देवाकडून आहे का नाही ते प्रथम तपासा. Say, and the people who don't know God deeply, they often ask, what is wrong with it? तर ज्या लोकांना देव असं जवळून माहिती नाहीये ना, ते लोक मग नेहमी असले प्रश्न विचारतात, नाही सो व्हॉट केलं तर काय होतं, क्या होत आहे, कुछ But ना काय. people who know God, they ask, what is behind it? पण मग ज्या लोकांना देव माहित असतो ते म्हणतात की आम्हाला ह्याच्या मागे काय आहे ते माहिती आहे. Say, ह्याच्या मागे like काय आहे? Samuel said, oh, Eliab is the right choice. जसं शमूएल म्हणाला की एलियाब बरोबर आहे बरं का, एलियाबला आपण अभिषिक्त करू. But God sees beyond the appearance. परंतु देव फक्त बाहेरचा चेहरा बघत नाही ना, Amen. देव पलीकडे बघतो. We look beyond the opportunity. संधीच्या पलीकडे आपण बघतो, फक्त संधी नाही. We look beyond the open door. आपण उघड्या दाराच्या पलीकडे पण थोडं बघतो की We आत look काय. beyond the opportunities. आपण संधीच्या पलीकडे पण बघत असतो की संधी आली आहे खरी, पण आत काय आहे, Whether God is in it? देव यात आहे का, Is God in it? We देव आहे ask. का याच्यात. आपण पहिलं हे विचारतो याच्यात देव आहे का बघा. Because we see the source behind it all. कारण त्या सगळ्या मागे कोण दाता आहे ते बघतो आपण. कुठे उगम. Wisdom will always ask where the road will lead me, ज्ञान नेहमी विचारेल की हा रस्ता मला कुठे नेणार आहे, where it will end. हा रस्ता कुठे संपतो. Even before it starts walking, it will ask where it will end. आणि चालायचे अगोदर तो विचारेल की हा रस्ता कुठे संपतो, पहिलं मला सांगा मग मी हा रस्ता धरीन. Say, असं नाही की सगळे चालतात म्हणून मी चाललो. that's why Proverbs 14:15 says, म्हणून नीतिसूत्र 14 आणि त्यातलं 15वं वचन म्हणतं, the simple believes every word, but the prudent considers his steps. हालेलुया. नीतिसूत्र 14वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन, मूर्ख माणूस प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, Yes. परंतु जो विवेकी आहे ना तो आपल्या पावलांना जपतो. Say, मूर्खात निघायचं नाही. आपण विवेकी people माणसं say, they say, ह्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, हा. त्याचे शब्द आहे, हो. ऐकायला पाहिजे. त्यांचा आहे, देवाचा आहे का, त्यांचाच आहे ना, Say, तपासा.
कोणाचा आहे? Every person has a voice. प्रत्येक माणसाला आवाज असतो. Every person has a word for you. प्रत्येक माणसाकडे तुझ्यासाठी शब्द आहे. They don't have a word for anybody but you. कुणासाठी नाही, पण ब्रदर आपसे मेरे को बात करना ही है. हो का? या मग. They don't have God's word for themselves. देवाचा शब्द स्वतःसाठी काही नाही, पण सिस्टरला सुनवायची आज. क्यों? सिस्टर के लिए मेरे पास वर्ड आया है. People who know their God shall be strong. ज्या लोकांना आपला देव माहित आहे ते स्ट्रॉंग असतात. Not because they never face temptation, त्यांना कधी मोह आला नाही म्हणून नाही, but because they are in intimacy with God. ते देवाच्या जवळ गेलेत. काय कोण फसवणार त्यांना? And when they are closer to God, आणि ते देवाच्या जवळ गेले ना they have sharpened their discernment. की त्यांची ती आत्मा ओळखायची कुवा त्यांना त्याला धार लागलेली आहे. रे. त्याचे देवाच्या जवळ जे गेलेले असतात ना त्यांच्यापासून आता ह्यांनी सांभाळा. See? कारण देवाच्या जवळ गेलेले. Moses knew God inside out. मोशेला देव आतून बाहेरून माहित होता. Abraham knew God inside out. अब्रामाला देव आतून बाहेरून माहित होता. मोशे खाली आला, लोक म्हटले बाबा चेहरा झाक फार चमक आहे. Intimacy. जवळीकता. Moses told Joshua how to fight the मोशे warfare. यहोशुआला म्हणाला ना युद्ध कशी लढायची मी तुला You go सांगतो. fight, I will pray. तू जा लढ मी प्रार्थना करतो. That is all discernment. म्हणजे काय ओळखून घ्यायची कुवत. तू जा तू लढ मी प्रार्थना करतो. Joshua said we have to circle the Jericho wall. यहोशुआ म्हणाला आपण सगळ्यांनी मिळून काय करायचंय त्या यरीहोच्या भिंतीला आपण घेर घालायचा. Who told him? कोणी सांगितलं His यहोशुआला? intimacy with God told him. यहोशुआ देवाच्या जवळ होता. देवाने त्याला सांगितलं तर यहोशुआने त्यांना सांगितलं की सगळ्यांनी घेरा घाला या भिंतीला. You can smell the compromise. You Oh. can smell the truth. रथ बदल आणि तडजोड तिचाही वास आपल्याला लगेच You can कळतो. smell the fragrance of आणि Christ. देवाच्या सहवासाचा ख्रिस्ताचा सुगंधही लगेच कळतो की हे बंदा प्रभू से आया है का हे तडजोड करणार आहे. कळतं बेटा. They देवाच्या जवळ- recognize the bait before it becomes the bondage. आणि ते तो गळ त्यांच्यासाठी बंधन बनण्या अगोदर त्यांना कळतं की या गळाला हे लोक काय लावून आलेच. Because the secret place of the Most कारण High, परम पवित्राची जी गुप्त स्थळ परम पवित्राचं गुप्त स्थळ जे आहे it is the most beautiful place to be. अतिशय सुंदर जागा आहे. परम पवित्राचे गुप्त स्थळ. Because it trains your senses for spiritual battle. कारण तिथून तुमच्या सगळ्या इंद्रियांना आध्यात्मिक युद्ध कसं करायचं याचं ट्रेनिंग मिळतं. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. That's why Bible says solid food belongs to the mature. आणि म्हणून बायबल म्हणतं जड अन्न समंजस माणसांनाच दिलं जातं. Many are living only on milk. पण अनेक माणसं दुधावरच No, जगतायत. when you are small, you can live on milk. लहान असताना दुधावर जगा चालतंय. But when you have become big, आता मोठे झालात ना you have to eat strong meat. मग आता जरा तुम्ही जड अन्न खायला नको का? Why elderly people drink milk? Because they are weak. वयस्कर माणसं का दूध पितात परत म्हातारी झाल्यानंतर? कारण ती अशक्त असतात. When you are in the hospital, they give you milk. दवाखान्यात असलो दवाखान्यात भरती झालो की ते आपल्याला दूध पाजतात. But when you become healthy, then you forget the milk. isn't it? आरोग्यवान झाल्यानंतर आपण दूध विसरतो ना, मग आपण म्हणतो हाडं दाखवा. आज Hebrews, मटनला Hebrews 5:14. इब्री करास 5:14. Solid food belongs to those who are mature, who by reason of use have their senses exercised to discern both good and evil. इब्री करास 5:14 ना. परंतु जे पूर्ण वयात आलेले आहेत ज्यांच्या इंद्रियांना बऱ्या वाईटाचा निवाडा करण्याकरता वहिवाटीने अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी जड अन्न असते. See that? की ज्यांना आता कळलेलं आहे, जे मोठे झालेत, समंजस झालेले आहेत, त्यांना जड अन्न. So here is another reason they are strong. अजून एक कारण ज्या पायी ते बलवान आहेत. Because the people who know God, they don't measure life by feelings alone. कारण ज्या लोकांना देव माहित असतो ना ते केवळ आपल्या भावनांवर आधारित देवाला मोजत नाहीत. People live by feelings. काही लोक केवळ भावनांवर जगतात. मला असं वाटलं, मला तसं वाटलं. Oh, ते काय करायचं असं झालं. हो असं ना तसं झालं. असं ते हे वगैरे. Why हो ना. are you sad? का बरं आज एवढा दुखी? Oh, because my काय झालं? long कोण distance relative died. कोणाचा कुठला तरी लांबचा माझा एक नातेवाईक वारला. त्याचा तुझा संबंध काय? शून्य. त्याने दिलं होतं नाही. मग एवढं काय दुखी व्हायचं कारण आहे? Some people, if their animals die, they are ready to die. काही लोक त्यांची पाळीव जनावर मेली की त्याच्यासोबत मरायला तयार असतात. सॉरी, लोकांच्या पायावर पाय ठेवलाय मी. I mean, emotional भावना today, एवढ्या emotion has no bounds today. अलीकडे भावनांना काही सीमारेषाच नाही. There's no fence. आज भावनांना काही बाउंड्री नाही. आज लोकांची वागताना बाउंड्री, डोंबल्याची बाउंड्री. भावना जरा बाउंड्री ठेवा.
भावना जरा सीमारेषेत ठेवा. We measure everything according to the covenant of God. आपण देवाच्या करारावर सगळं मोजमाप करतो. Because when you know God's character, तुला देवाचे स्वभाव गुणधर्म आणि चारित्र्य माहित आहे ना, you know his heart. म्हणजे तुला त्याचं हृदय कळलं, संपलं. देवाचं हृदय तुला कळलं And when you know his heart, आणि देवाचं हृदय तुला कळलं you know that his boundaries are not there as restrictions for you. की तुला कळतं देवाच्या सीमारेषा म्हणजे तुझ्यासाठी काही बंधन नाहीये They ते. are there to protect. ते तुला सुरक्षित ठेवायला चौकट आखलीये, बंधनात ठेवायला नाही. कारण देवाला माहिती आहे याच्या पलीकडे यांना सोडलं तर हे मोखाट See, सुटतात. God's commandments are not prison walls for you. देवाच्या आज्ञा तुझ्यासाठी तुरुंगाच्या भिंती नाही आहेत. They are protective fences देवाच्या for आज्ञा us. तुझ्यासाठी संरक्षणाचं कुंपण आहेत. Because when God says don't do this, he knows it will destroy you. कारण देव जेव्हा म्हणतो की हे करू नको, का म्हणतो? देवाला माहिती आहे याच्यात तुझा नाश आहे म्हणून म्हणतो करू नको. He knows it beforehand. देवाला आपल्या अगोदरच माहिती असताना सगळं तो देव आहे ना. But no, we want to fall at least नाही. 5 times in that pit हो. before we want to learn. आम्हाला 5-10 वेळेला खड्ड्यात पडून मग शिकायला आवडतं. नाही मला आत्ता कळलं हो का? 5व्या वेळेत की इथं अहो खड्डा ब्रदर आहे. केव्हापासून म्हणत होतो आगे खड्डा आहे. नाही तुम्ही म्हणत होता पण हो. मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. मग घ्या जरूर वेलकम. आओ It's like फिरो फिरोटो फिराओ. असं आमच्या सारख्यांनी मग असं म्हणायचं. Psalm 19 verse 8. स्तोत्र 19:8. The commandment of the Lord is pure, enlightening the eyes. हालेलुया. स्तोत्र संहिता 19वा अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. यहोवाचे निर्बंध सरळ आहेत, ते हृदयाला आनंद देतात. वा वा. आणि यहोवाची आज्ञा शुद्ध आहे, ती डोळे प्रकाशित करते. Amen. यहोवाच्या आज्ञा पाळल्याने डोळ्यात एक वेगळीच चमक येते बेटा. मोशे खाली आला, चेहरा कसा होता? देवाच्या सहवासात तसं होतं. Amen. See? God's covenant. देवाचा करार किती So सुंदर. किती don't छान. listen to the flattery of the devil. ते असं सैतानचे मस्का मारतो, उगीच हरभराच्या झाडावर चढवतो, ते ऐकायचं नाही. Get into the secret place of the Most High. परम पवित्र देवाच्या गुप्त स्थळी या. Spend at Amen. least in the beginning 10-15 minutes. कमीत कमी मी काय every म्हणतो day. सुरुवातीला 10-15 मिनिटं तरी प्रार्थना कर. But constantly set the Lord before your पण eyes. सातत्याने देव समोर ठेव कि तेरी आत्मा नित्य रहे मेरे मन में. Will Jesus like this if I do? नेहमी असं विचारायचं, मी जर हे केलं येशूंना आवडेल का? See? Always put Jesus in the picture. मध्ये येशू टाकायचे. नेहमी विचार जे करतो आपण डोक्यामध्ये की मी हे केलं तर येशूंना आवडेल का? So know God. देवाला जाणा Then you will be strong. म्हणजे तुम्ही There is खंबीर राहा. no other way you can be strong. बाकी तर बळकट खंबीर राहायची दुसरी कुठली रीत नाही बाबा. देवात खंबीर राहा, आपोआप स्ट्रॉंग बॉल. Next time I will teach you what doing exploit is. पुढच्या वेळेला मी तुम्हाला सांगेन की हे महान कार्य, महान पराक्रम करणे काय आहे. Amen. God's desire is that you be strong in Him. देवाची इच्छा आहे की तुम्ही देवामध्ये बळकट राहा बेटा. And there is one way you can be strong, आणि एक रीत आहे देवात बळकट बनायची, knowing God, देवाला जाणणे, developing intimacy with God. देवाशी जवळीकता साधणे. देवाविषयी जाणणे नाही, देवाला जाणणे. Every day talk to Him. रोज देवाशी बोलणे, Every day read the Bible. रोज बायबल वाचणे. Even when you have nothing to do, at least go to the YouTube, listen to the word हो again and ना. again. समजा तुमच्याकडे जास्तीचा वेळ आहे, काही करायला काम नाही, युट्यूब वर जा, तेच मेसेज परत ऐका. काय हरकत आहे? काय हरकत आहे? मी म्हणते हरकतच काय. You'll become more strong. प्रभू मध्ये स्ट्रॉंग व्हाल ना बेटा. गाडीवर जाता कानात घाला आणि हे ऐका मेसेज. See, what the world is facing, you don't have to face it. जगाला ज्या गोष्टींना तोंड द्यायला लागतं ना, त्या गोष्टींना मग तुम्हाला तोंड द्यायला लागणार नाही. which You is see always the good. newspaper, you see the news, what is happening वर्तमानपत्र outside. बघा, सगळीकडे काय बातम्या आहे, जगात काय People चाललंय. are in delusion. लोक कसे मृगशळात जगतायत They बघा don't ना. know what to do. They, लोकांना कळतच नाही काय कर. लोक बावचळलेत, समजतच नाहीये कोणाला करायचं काय. and how safe we are. आपण किती सुरक्षित आहे, डोंट यू नो? कळत नाही आपण किती सुरक्षित आहोत. कळत कसं नाही? How safe we are. किती सुरक्षित आहोत आपण. When I scroll the Facebook, जेव्हा मी फेसबुक वर जातो,
there are crying, there are shoutings, there are काय I mean, what is आरडाओरड, happening काय ती everywhere? भांडणं, काय त्या मारामाऱ्या, काय या जगात चाललंय, या जगाला झालंय काय, And see how well protected we are. आणि आपण किती सुरक्षित आहोत. God says, देव बोललाय, as Jerusalem is surrounded by mountains, यरुशलेमेच्या सभोवताली जसे डोंगर आहेत, so I will will I surround surround you my people. now and forever. तसं माझ्या लोकांच्या सभोवताली मी आज आणि कायम उभा राहीन. What a strong promise of God. काय Psalm बळकट वचन. 125. स्तोत्र. 125. Let us 125. worship the Lord. प्रभूची आराधना करूया. Come. आमेन. हालेलुया. देवाला जिस धन्यवाद. दिन में तू ना हो वो दिन ही हालेलुया. नहीं, आमेन. जिस जीवन में तू ना हो वो जीवन नहीं, जिस दिन में तू ना हो वो दिन ही नहीं, वाह, वाह. जिस हालेलुया. जीवन में तू ना हो वो जीवन नहीं, जीवन का झरना तू ही है, सच की राह तू ही है, जीवन का झरना तू ही
Lord God, धन्यवाद देव बाबा, for your holy presence. तुझ्या पवित्र सहवासासाठी तुला Thank you धन्यवाद, for your great love. तुझ्या महान प्रचंड मोठ्या प्रेमासाठी तुला धन्यवाद. Lord, in your presence there is fullness of प्रभू, joy. तुझ्या सहवासामध्ये आनंदाची पूर्णता आहे. Those who know their God, ज्या लोकांना त्यांचा देव ठाऊक they आहे shall be ते strong बलकट राहतील and they shall do आणि exploits. ते महान कार्य करतील. No devil can stop them. एकही सैतान त्यांना No थांबवू evil शकणार नाही. people can stop एकही them. दुष्ट माणूस त्यांना थांबवू शकणार नाही. Nothing can stop them. काहीच त्यांना थांबवू शकणार नाही. They का shall be strong. ते बळकट राहतील का? कारण Because- त्यांना त्यांचा देव माहित आहे. Do you know your God? तुला तुझा देव माहित आहे? Do you know your God? माहितीये का तुझा देव It's तुला? so important. किती महत्वाचं आहे. Be intimate with Him. त्या देवाशी थोडा जवळचा संबंध Talk बांध. to him. त्या देवाशी बोल. Read the Bible. बायबल रोज वाच. Seek His ways त्याचं मुख रोज शोध. and see how strong you become. बघ प्रभू मध्ये तू किती बळकट बनतो. You will not have a heart attack. अजिबात हार्ट अटॅक वगैरे You येणार will नाही. not have any tension. अजिबात टेन्शन येणार No नाही, वाईट वाटणार worries, नाही. अजिबात no टेन्शन नाही, pressure. काळजी नाही, प्रेशर नाही, दबाव नाही, गोंधळ नाही, काय नाही. Because you know your कारण God. तुला तुझा देव कळलेला आहे. Father, I pray, open my people's eyes बाप्पा, माझ्या लोकांचे डोळे उघड, that they may see त्यांना दिसावं, how valuable your presence की is. त्यांना दिसावं तुझा सहवास किती मौल्यवान आहे. Touch them, O God. त्यांना स्पर्श कर प्रभू. Moses said, मोशे म्हणाला, if your presence does not go with us, we will not go. तुझी उपस्थिती आमच्या सोबत आली नाही तर आम्ही जाणार I नाही. want you. मला तू पाहिजेस. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bible says, बायबल म्हणतं the children of Israel knew the works of God, इस्रायली लोकांना देवाची कार्य माहित होती. but Moses knew his God. मोशेला कार्यांमागचा देव माहिती होता. He knew the acts of God. देवाचा हात Thank you, देव Jesus. त्याला माहित होता. Bless them, O Father, देव आपल्या लोकांना आशीर्वादित कर. whatever they are going through, ज्या कुठल्या परिस्थितीतून जात आहेत, whatever trouble they are having today. जो काही त्रास त्यांना आज होत असेल, Master, प्रभू माझ्या प्रभू, through your presence, तुझ्या उपस्थितीद्वारे you fulfill all their heart's त्यांच्या desires. सगळ्या मनोकामना पूर्ण कर. You are a God of the covenant. तू कराराचा देव You आहे. made a covenant with us तू आमच्याशी करार केला. by the blood of Jesus. येशूंच्या रक्ताने करार केलाय. I pray, मी प्रार्थना कर, let blessings flow forth out of your covenant. आशीर्वाद तुझ्या करारातून वाहू देत. Let my people flourish. माझे लोक समृद्ध होऊ देत. Let my people be strong माझे लोक बळकट होऊ देत and let them do exploits. आणि त्यांना महान कार्य करता येईल. Every work of the devil, सैतानाचं सगळं कार्य I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave my people in साथ माझ्या Jesus' name. लोकांना Every evil powers, leave them in Jesus' सर्व name. दुरात्म्यांची शक्ती येशूंच्या नावात त्यांना सोडून जाऊ. Every attack of the devil, leave in Jesus' सगळा name. सैतानी हल्ला येशूंच्या नावात त्यांना सोडून जाऊ. Release them, O God. त्यांना मोकळं कर प्रभू. Let your truth set them free in तुझं Jesus' सत्य name. त्यांना येशूंच्या नावात मोकळं कर. Thank you, Jesus. धन्यवाद. Let them stay in your covering तुझ्या करारात त्यांना ठेव. and let them never live in lack. कधी त्यांना कमी नको पडू देऊ. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Please be आमेन. seated, people. कृपया सर्वांनी खाली बसा.